गुड मॉर्निंग सर. लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल आपण बँकिंगचं इंट्रोडक्शन घेतलं होतं. काय घेतलं होतं? आता आपलं जे लेक्चर आहे ना त्याचं एक तुम्ही एक सिस्टीम समजून घ्या काय असते नाही का. जे बाकी ठिकाणी ना लेक्चर कशा असतं माहिती का, त्यांना एक्झामवर खूप फोकस करतात. म्हणजे तुम्हाला एक्झामला काय विचारणार आहे असं हे केलं जातं नाही का. आपण तसं नाही करत, कारण कसं असतं एक्झाम ही प्रेडिक्टेबल नाही. लक्षात आहे, इट्स नॉट अ स्कूल एक्झाम. याच्यामध्ये सिलेबस सेट नाही का. तुम्हाला काय विचारतील याचा भरोसा नाही का. त्याच्यामुळे काय असतं माहिती का, जेव्हा व्यक्तीचा म्हणजे स्टुडंटचा कन्सेप्च्युअल बेस पक्का असतो ना, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं ना इकॉनॉमीच्या टर्म्स काय असतात, तेव्हा तुम्हाला न्यूजपेपर हा खूप बेस्ट सोर्स ऑफ जीके. लक्षात आहे, बेस्ट सोर्स आहे न्यूजपेपर आणि न्यूज. मग याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्हाला हे कळतं ना जीडीपी काय आहे, फिस्कल डेफिसिट काय आहे, त्याच्यानंतर करंट अकाउंट डेफिसिट काय असतं, बरोबर, एनपीए काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, या जेव्हा टर्म्स कळतात ना सगळ्या, तेव्हा होतं काय माहिती का, तुम्हाला पेपर वाचायला सोपं जातं. नाहीतर तुम्हालाच माहिती नाही की टर्मिनॉलॉजी मध्ये बेसिकली काय असतं की टर्म्स काय असतात नाही का, त्या महत्वाच्या असतात. म्हणून जेव्हा आपण लेक्चर करतो ना तेव्हा एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो असतो ना आपण कन्सेप्च्युअल बेस पक्का करायचा. काय करायचा असतो? कन्सेप्च्युअल बेस कडे लक्ष द्यायचं असतं नाही की आपला बेस कसा पक्का होईल. म्हणून लेक्चर खूप शांततेने ऐका नाही का, कॉन्सन्ट्रेशन कसं टिकवता येईल याच्यावर भर द्या नाही का, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं टिकेल. बाकीचं जाऊ दे, आजूबाजूला काय चालू आहे ते लोक तुम्हाला दिसतील, नवीन महत्वाच्या व्यक्तीकडे बघा नाही का. तर काय होतं बघा, लास्ट लेक्चर मी थोडासा रिव्ह्यू घेतो तुम्हाला की राईट बॅक 1935 पासून बँकिंग कसं डेव्हलप झालं नाही का, आपण याच्या काही स्टेप्स घेतल्या होत्या, बरोबर आहे का नाही. येस ऑर नो? म्हणजे आपण काही बेस बघितला होता की 1935 पासून बँक का निर्माण झाली, बँकेची गरज काय आहे, त्याच्यानंतर इंग्रजांनी काय कारणाने बँकेला इनोव्हेट केलं होतं नाही का, आणि त्याच्यानंतर बँकिंगचं स्ट्रक्चर कसं डेव्हलप होत गेलं नाही का, मी ते सांगितलं. प्लस अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की कोणकोणते जे हे ना आरबीआयचे गव्हर्नर त्यांनी काय काम केलेले. स्पेशली त्याच्यामध्ये मी मनमोहन सिंग आहे, डॉक्टर मनमोहन सिंग ते आणि रघुराम राजन या दोघांचं कार्य खूप हायलाइटेड सांगितलं होतं नाही का. आठवतंय सगळ्यांना? म्हणून लेक्चर मध्ये मी जे लाईव्ह बघताय त्यांनाही सांगतो, तुम्हालाही सांगतो, लेक्चर ही सिरीज ऑफ लेक्चर आहे. लक्षात आहे, इट्स नॉट अ लेक्चर, इट इज सिरीज ऑफ लेक्चर. म्हणून आपण यावेळेला युट्यूब आणि याच्यावर का निर्णय घेतला, कारण आता नवीन नवीन ऍडमिशन होत जातील, त्या मुलांना मागचं तर काही माहिती राहणार नाही. तर जोपर्यंत तुम्हाला मागचा बेस नाही कळत ना, पुढचं लेक्चर ऐकायला काय होणार आहे, डिफिकल्टी होणार आहे. म्हणून कधी पण जेव्हा लेक्चर होतं ना, पुढच्या रविवारी येणार आहे तुम्ही, त्यापूर्वी मागचं लेक्चर बघून या. आणि तुम्हाला एक सुंदर गोष्ट त्याच्यात कळेल की तुमचा आहे ना पूर्ण कन्सेप्च्युअल बेस डेव्हलप होईल. म्हणजे पूर्ण पेपर वाचायला तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही इकॉनॉमी वाचाल ना तेव्हा तुम्हाला कळेल, अरे हा सरांनी सगळं सांगितलं होतं, आपण जर ते नीट वाचलं ना तर आपला बेस काय होईल, खूप पक्का होईल नाही का. आणि तुम्हाला जीके मध्ये खूप जास्त स्कोर आहे. म्हणून आपल्या इथलं तुम्ही रेकॉर्ड पाहिलं ना आपल्या क्लासचं, आपल्या इथे जीके मध्येही मुलं खूप जास्त स्ट्रॉंग आहे नाही का, कारण कन्सेप्च्युअल बेस काय आहे, स्ट्रॉंग आहे, खूप कन्सेप्च्युअल बेस स्ट्रॉंग आहे. आता आपण इकॉनॉमी ओरिएंटेड चाललोय, नंतर आपण अजून खूप चांगले चांगले लेक्चर घ्यायचे आपल्याला नाही का. आजचं तर खूप पूर हार्डकोर लेक्चर आहे. लक्षात आहे, हार्डकोर म्हणजे ऍक्च्युअली मागचं जे लेक्चर होतं ना वॉर्मअप होतं. काय होतं, जसं टेस्ट मॅचची आता इंडियाची इंग्लंडची टेस्ट मॅच आहे नाही का, आता 5 फेब्रुवारीला चालू होणार आहे, तर त्याच्या पहिले वॉर्मअप मॅच असते. काय असते? हा, तशीच ही वॉर्मअप मॅच होती मागची नाही का. आता ही ऍक्च्युअल मॅच टेस्ट मॅच चालू झाली नाही का, त्यामुळे आधी पीच बघून घ्या काय असतं कसं असतं नाही का. तर हे पाहणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला सिस्टीम पाहणं खूप गरजेचं आहे नाही का. आता काय होतं बघा, लक्ष द्या, आपण मागच्या वेळेला हे जे बघितलं ना की इंट्रोडक्शन ऑफ बँकिंग बघितलं. काय बघितलं? इंट्रोडक्शन म्हणजे बँकच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतली होती, बरोबर. आता आपल्याला समजून घ्यायचं नक्की बँक काय असते, म्हणजे नाही का बँकचं वर्क काय, एक्झॅक्टली बँक कशी फॉर्म होते, बँकला मॉनिटर कोण करतं, बँकेचे रूल रेग्युलेशन्स काय आणि तिचे प्रॅक्टिकल फंक्शन्स काय नाही काय आपल्याला समजायचं. कळतंय का काय काय बँक इकडे 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 नाही जाऊ द्या, आता ते काय नवीन लोक आहे तिथे येतच राहणार नाही. तर एव्हा लक्ष द्या इकडे, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, हे कंटिन्यू तसंच चालणार आहे नाही का. तर काय होतंय, बँकच्या या 4 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लेक्चर मध्ये एक जरी शब्द सुटला ना तर तुम्हाला समजणार नाही. लक्षात नीट काळजीपूर्वक ऐका. 4 महत्वाच्या गोष्टी आहे की बँक खऱ्या अर्थाने का फॉर्म झाली होती, बरोबर, बँकेचा अर्थ काय, बँकेचे फंक्शन्स काय आहे खूप महत्वाचं, त्याच्यानंतर रूल रेग्युलेशन्स काय काय आणि मग ते कसे इम्प्लिमेंट होतं किंवा कोण इम्प्लिमेंट करतं नाही काय आपल्याला सगळं बघायचंय. म्हणजे एवढं इझी नाही की ते एका लेक्चर मध्ये होईल.
माइट रिक्वायर्ड 2 लेक्चर, माइट रिक्वायर्ड 3 लेक्चर्स, नाही का, तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलवर आहे, नाही का. आणि आता पहिलेचे मुलं जे होते ना, ते जवळपास त्यांची कपॅसिटी होती 2 तास 2.5 तास लेक्चर बघायची. आताचे मुलं तर वेब सिरीज बघतात ना. पहिले आम्ही शोले पिक्चर आहे 3 तास 45 मिनिटाचा पिक्चर, नाही का. मी एकदा सांगितलंय की आपला सगळ्यात लॉंगेस्ट पिक्चर जो आहे ना शोलेच्या पहिले, पण सगळ्यात जो पहिला सेकंड पिक्चर इंद्रसभा नावाचा, त्याच्यामध्ये 78 गाणे. किती गाणे? 78 सॉंग्स आहे त्याच्यामध्ये, नाही का. तर ते केवढा मोठा पिक्चर असेल. पूर्वी मोठे मोठे पिक्चर राहायचे, नाही का. आता एकदम शॉर्ट होत चाललंय, नाही का. शॉर्ट वेब सिरीज वगैरे लागली, नाही का. त्यामुळे लोकांना नाही की वेब सिरीज सगळं शॉर्ट आयुष्य होत चाललंय. लग्न लवकर होतं, डायव्हर्स लवकर होतं, सगळ्या गोष्टी लवकर होत, नाही का. आणि लोक अशी अचिव्हमेंट सांगतात की 3 वर्ष लग्नाला झाले. ते आपल्या आजी आजोबा असेल ते 50 वर्ष झाले तरी त्यांना काय प्राऊड नाही वाटत, नाही का. कारण त्यांना माहिती की एक नॅचरल थिंग आहे. काय आपल्याकडे बॉन्डिंग तेवढं स्ट्रॉंग राहतं. कारण तुम्हाला जेव्हा बेस समजतो ना एखाद्या गोष्टीचा, त्याचा अभ्यास समजणं खूप सोपं राहतं, नाही. आता पहिले समजून घ्या, मागच्या वेळेला आपण कुठपर्यंत आलो होतो, तर हे समजलं होतं की कोणकोणते गव्हर्नर आले 2020 पर्यंत, काय काय काम झालं, नाही का. आपले जे लास्ट गव्हर्नर पर्यंत आलो होतो मी, शक्तिकांत दास, काय नाव त्याचं, आता आहे ना. याच्या आधीची थोडी माहिती दिली होती उर्जित पटेल, काय नाव आहे, उर्जित पटेल. यांच्या काळात नोटबंदी झाली, माहिती आहे तुम्हाला. नोटबंदीचा एक नवीन प्रकार आहे त्याच्यावर. लोक लाईन मध्ये, त्यांना धडकी काय, कोणाला हार्ट अटॅक यायचा, कोणाचं काय, कोणाचे लग्न जमून गेले लाईन मध्ये, नाही का. भरपूर गोष्टी झाल्या. पण काय ते एक नवीनच प्रकार होता नोटाबंदी. हा भयानक प्रकार होता. तो चांगला आहे का वाईट आता अजून तर समजेल. पण बेसिकली काय असतं माहिती का, बँकेने तो इम्पोज केलेला एक रूल होता. इम्पोज केलेला काय होता, हा शब्द नीट आहे का, इम्पोज. खूप भारी. इम्पोज म्हणजे एखादी गोष्ट आहे ना तुमच्यावर सांगणे, बरोबर, आणि तुमच्यावर लादणे, त्याच्यामध्ये फरक आहे, लक्षात आहे. सांगणे आणि जसं इंग्रजांनी जे काही सायमन कमिशन होतं ना, ते दिलं नव्हतं आपल्याला, ते लादलं होतं. काय होतं, लादलं होतं, लक्षात. तसं नोटाबंदी काही सगळे आनंदी नव्हते. कदाचित ती चांगली असेल, कदाचित वाईट पण असेल, पण ती लादली गेली होती. तिच्यासाठी असं जनमत काय घेतलं नव्हतं आणि ते घेऊ पण शकत नाही, कारण ते सिक्रेसी वर्क आहे. काय वर्क आहे, म्हणजे वर्क कोणी केलं होतं, तर ते आपल्याला आज समजून घ्यायचं की बँकेला नक्की ऑपरेट कोण करतं, नाही का. पहिले समजून घ्या बँक काय असते, नाही का, की बँक कशासाठी निर्माण झाली. तुम्हाला माहिती आहे आपल्या फायनान्शियल वर्ल्ड मध्ये पहिले आपलं जे इकॉनॉमी होती ती अनऑर्गनाइज होतं, कारण लोक सोन्याच्या मोहरा वापरायचे. आपल्याकडे पूर्वी एक पद्धती होती, तिचं नाव होतं बार्टर सिस्टम. काय होती, व्हॉट इज मीन बाय बार्टर सिस्टम. इन दॅट टाइम पीपल टेंड टू ट्रेड इन द टर्म्स ऑफ कमोडिटीज. टर्म ऑफ काय, म्हणजे वस्तू द्यायचे, गहू देऊन कपडे घ्यायचे, नाही का. पण ती आता फिजिबल नाही ना, तशी पद्धत आता होऊ शकत नाही, कारण लोक पैशावर प्रेम करतात, पैशाने येणाऱ्या वस्तूंवर नाही करत. आधी कशावर करतात. पण आधी चाणक्य तेच म्हणायचे की लोक आहे ना पैशाने आनंदी होता, पण पैशाने जी वस्तू आहे ना तिच्याने माणूस आनंदी व्हायला पाहिजे. पैशाने तर काय, पैसे तुम्ही डोक्याखाली घेऊन झोपले तर आनंदी राहू शकता का, त्याच्याने वस्तू घेतली. पण आता काय, आता करन्सीला महत्व आलेलं आहे, नाही का. तर आता काय झालं हे लक्षात घ्या की मुळामध्ये बँक काय होती की पूर्वीचे ट्रेड आपले अनऑर्गनाइज होते. काय ते मित्र यायचा म्हणतो मी तुझ्याकडे 20,000 दिले, तो म्हणायचा ठीक आहे मी देऊन टाकेल. तुला विश्वास होता त्या काही, काय होता, विश्वास होता, नाही का. त्यामुळे व्यवहार असे विश्वासाने चालायचे. इव्हन नुसत्या चांगल्या लोकांमध्ये नाही तर अंडरवर्ल्ड मध्ये चालायचे. त्याला हवाला म्हणायचे. काय म्हणायचे, याच्या हवालाने पैसे दे, त्याच्या हवालाने, म्हणजे त्यांच्यामध्ये पण सिस्टीम होती, नाही का. आता तसं नाही राहिलेलं. आता काय होतं, म्हणून काय होतं की आता 2 प्रकारचे लोक असतात. बँक का निर्माण झाली तर 2 प्रकारचे लोक आहेत. असे लोक असतात की ज्यांना पैसे एक्सेस आहेत, त्यांना इन्व्हेस्ट करायचे. कुठे काय करायचे, या शब्दाकडे नीट लक्ष द्या. इन्व्हेस्ट आणि सेव्ह याच्यात फरक आहे. इन्व्हेस्ट आणि सेव्ह याच्यातला फरक नीट समजा, कारण तुम्ही माझे शब्द ऐकाल ना तर तुम्हाला कळेल की परफेक्ट इकॉनॉमिकल पर्सन लेक्चर देतोय, नाही का. सेव्ह करणे आता जमवून ठेवणे, सेव्ह याचा अर्थ काय, हा. आणि इन्व्हेस्ट करणे याचा अर्थ ते अशा ठिकाणी टाकणे की जिथून त्याला वाढ होईल. खरे का नाही. आणि दिलेले पैसे कमी नाही होणार, हे लक्षात आहे. हे महत्वाच्या गोष्टी नाही, कळतंय काय, जे दिलेले. कारण मी त्याच्यातून स्टॉक मार्केटला निगेट करतोय, नाही का. कारण पुढे जाऊन तुम्हाला म्युच्युअल फंड नावाचा एक प्रोडक्ट शिकणार आहे. त्याच्यामध्ये असं येतं म्युच्युअल फंड्स आर ड्यू टू द मार्केट रिस्क, प्लीज रीड द डॉक्युमेंट केअरफुली, नाही का. खरे का नाही. सो हे गोष्टी म्हणून बँक एक वेगळं प्रोडक्ट आहे, त्याला इकॉनॉमिकल भाषेमध्ये डेट प्रोडक्ट म्हणतात. काय म्हणतात, व्हॉट इज द डेट प्रोडक्ट. डेट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट इन विच यू इन्व्हेस्ट द मनी
then you have the guarantee that the original capital do not loss. म्हणजे जे योग्य तुम्ही जे दिलेले जे आहे ना, जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती ऍटलीस्ट कमी होणार नाही. सो देयर इज अ गॅरंटी ऑफ नो लॉस क्रायटेरिया. गॅरंटी ऑफ नो लॉस त्याच्यावर बँक इमर्ज झाली. कळत आहे का? सो बँक इमर्ज होण्याचा पहिला क्रायटेरिया काय? नो लॉस क्रायटेरिया. त्याच्यामध्ये काय? नो लॉस क्रायटेरिया. मग जे पैसे जेव्हा माणूस इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा दोन प्रकारचे लोक आपल्याला सापडतात. बघा लक्ष द्या. सगळ्यात पहिले असतो इन्व्हेस्टर. एक काय असतो? इन्व्हेस्टर. हा लक्ष घ्या की हा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. आणि दुसरा असतो बॉरोवर. दुसरा काय असतो? बॉरोवर. आता पहिले काय व्हायचं लक्ष द्या की हा इन्व्हेस्टर आहे ना बॉरोवर याच्याकडे जायचा आणि मग याच्याकडे पैसे मागायचा नाही का, कारण याच्याकडे एक्सेस मनी राहायचे आणि बॉरोवर जो राहता ना त्याला पैशांची गरज असायची. हो का नाही? हा मग त्यामुळे काय व्हायचं की याच्यामध्ये ना जो ट्रेड व्हायचा किंवा जो काही देवाणघेवाण व्हायची ना अनऑर्गनाइज होती. आता एक पूर्वीच्या काही पिक्चर येऊन गेलेला आहे मदर इंडिया. काय नाव? त्याच्यात खूप म्हणजे हा शतकातला सर्वश्रेष्ठ पिक्चर मानला. 1956 चा आहे. ठीक आहे 1956. हा तुम्ही नसेल पाहिलं ते काय होते का? हा मी पण नव्हतो. तर हे लक्षात आहे 1956 मधला पिक्चर. ते या पिक्चर मध्ये काय दाखवलंय की तो जो असतो ना शेतकरी तो लोन घेतो नाही का, कर्ज घेतो आणि त्या माणसाकडे कसं लिहायचं असतं की इतकं कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याजावर व्याज. म्हणजे त्याला काही सिस्टीमच नाही. त्यामुळे पिढ्याने पिढ्या त्या कर्जाखाली काय होऊन जायच्या नाही का, कारण त्याला अनऑर्गनाइज सिस्टीम होती. रेट ठरलेला नव्हता, ड्युरेशन ठरलेलं नव्हतं, रिकव्हरीची पद्धत ठरलेली नव्हती. खरंय का नाही? आणि देयर इज नो रिटर्न डॉक्युमेंट आहे. बरोबर? त्याच्याबरोबर कोणतेही रिटर्न डॉक्युमेंट. बरोबर आहे का नाही? येस और नो? येस. हा मग ही सिस्टीमला निगेट करण्यासाठी म्हणजे हिला बाजूला सारण्यासाठी बँक इमर्ज झाली. कळतंय काय? हो का नाही? म्हणजे बँक काय आहे मूलभूत? बँकेची संकल्पना काय की बँक इज अ स्टँडर्ड or authorized organization between investor and a borrower. Investor and borrower. कळतंय काय? नीट शब्द आहे का? ऑथराइज. नीट शब्द काय? ऑथराइज. ऑथराइज. आता कोणी ऑथराइज केले ते सांगितलं नाही. कोणी ऑथराइज केले म्हणजे ऑथराइज हे माहिती मग असं नाही का लिहिलेलं असतं टीव्हीएस किंवा पावा मोटर्स ऑथराइज डीलर्स ऑफ टीव्हीएस व्हेइकल्स. खरे काय? हो का? छोटू ऑथराइज डीलर ऑफ वडापाव असतं का नाही? खरे काय? तर हे काय आहे? ऑथराइज डीलर याचा अर्थ काय? कोणतरी त्याला ऑथेंटाइज केलेले. खरे काय? ऑथेंटाइज केलेले. आता मी पण ऑथेंटाइज पर्सन आहे. लोकांना वाटतं मी डायरेक्टर आहे. असं नाही, मी ऑथेंटाइज आहे. आमच्या आईने मला ऑथेंटाइज केले की तू इथला टीचर आहे नाही का, आणि दॅट इज ऑथेंटिफिकेशन नाही का. मी एक नॉर्मल एम्प्लॉई आहे. माझं काही मी थोडी होणार आहे इथला नाही. तर तसंच असतं एक ऑथेंटाइज असतं. काय असतं? ऑथेंटिफिकेशन असतं नाही का. तर ते कोणी केलेलं आहे आपल्याला हे नंतर समजून घ्यायचं. पहिले बँक काय असतं लक्षात. बँक काय आहे? इट इज अ स्टँडर्ड. नेक्स्ट शब्द आहे काय? इट इज अ काय? स्टँडर्ड. इट इज अ स्टँडर्ड. नंतर इट इज अ स्टँडर्ड अँड ऑथराइज्ड ऑर्गनायझेशन फॉर ट्रेडिंग बिटवीन इन्व्हेस्टर. बिटवीन काय? इन्व्हेस्टर अँड अ बॉरोवर. इन्व्हेस्टर अँड बॉरोवर म्हणजे असा व्यक्ती जो पैसे इन्व्हेस्ट करायचे. नीट शब्द आहे का? इन्व्हेस्ट, नॉट सेव्ह. सेव्ह नाही. हा काय दिलेले आहे? इन्व्हेस्ट. हा इन्व्हेस्टर अँड अ बॉरोवर. अँड अ बॉरोवर. हा इथे लक्षात आहे. बॉरोवर शब्दा मागे पण महत्व आहे, कारण बॉरो जेव्हा व्यक्ती करतो he has to pay the interest. He has to pay the interest and he will receive the interest. He will receive the interest. खरं का नाही? मग आता बँक काय आहे? बँक तुम्ही म्हणाल मग बँक जर याच्याकडनं पैसे घेणार आणि याला देणार आहे मग बँक काय करेल? खरे का नाही? तो आपला असतो एक हेराफेरी पिक्चर मध्ये परेश रावल नाही का, हा तो त्याला म्हणतो की त्याला विचारतो नाही का वो किडनॅपर आहे ना, इन्होंने कितना पैसा मांगा है? तो म्हणतो 10 लाख रुपए. तो म्हणतो इनको कितना देना है? तो बोले इनसे 10 लाख रुपए लेंगे और इसको 10 लाख दे देंगे. तो म्हणतो बीच में हम क्या करेंगे? तंबूरा. मग बँक काय करेल? देयर इज अ मार्जिन ऑफ इंटरेस्ट. मार्जिन ऑफ काय? इंटरेस्ट. अँड दॅट्स व्हाय देयर इज अ स्टडी ऑफ इंटरेस्ट, बिकॉज इंटरेस्ट इज द कोर प्रोडक्ट. नीट शब्द काय? इंटरेस्ट इज अ कोर प्रोडक्ट ऑफ बँकिंग. सो इफ यू स्टडी द इंटरेस्ट यू विल डेफिनेटली नो व्हॉट इज द बँकिंग इज ऑल अबाउट. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कळला ना. आता तुमचा इंटरेस्ट कशात येते सांगू नका. हो का नाही? आम्ही एकदा सांगितलं होतं ना, आपल्या बॅचलाच सांगितलं होतं नाही का. बघा फार भारी सेंटेन्स आहे. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असतो त्याला तुमच्यात इंटरेस्ट नसतो. खरे का नाही?
ज्याला तुमच्यात इंटरेस्ट असतो तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नसतो, नाही का? कधी कधी दोघांना इंटरेस्ट असतो पण तिसऱ्याचाच इंटरेस्ट गेलेला असतो. खरे आणि कधी कधी सगळ्यांना इंटरेस्ट असतो पण वयच निघून गेलेला असतो. तर इंटरेस्ट हा मुळामध्ये बँकिंगचा एक कोर विषय. ज्याला इंटरेस्ट समजतं त्यालाच बँकिंग समजतं, नाही का? मग बँकिंग कसं काय अंडरस्टँड करायचं? तर पहिले बँकिंगची व्याख्या कळली का तुम्हाला? बँकिंग काय? बँक इज अ ऑथराइज्ड mediator between investor and a borrower, right? So what is mean by authorized and who give the authentication to the bank? म्हणजे बँकेला कोण ऑथेंटिफिकेशन करतो, नाही का? हे पण कळलं पाहिजे ना. मग त्याच्यासाठी हे समजलं पाहिजे की बँकचं रेग्युलेटर कोण आहे. बँक कोण आहे? आता तुमच्या घरी सिलेंडर असतं ना, त्याला वर रेग्युलेटर असतं, खरे की नाही? रेग्युलेटर खूप महत्वाचं आहे, लक्षात आहे. तुम्ही जर नीटने हँडल केलं तर गॅस काय होऊ शकतो, लीक होऊ शकतो ना. मग तसंच बँकेला एक रेग्युलेटर असतो. काय असतो? हा, रेग्युलेटर असतो. तो कोण असतो? अरे बा, लक्षात आहे, ही बँक आहे. कोण आहे? हा, तर बँकच्या वर एक रेग्युलेटर आहे. तो कोण आहे? तर लक्षात आहे, आपल्या इंडियामध्ये मी मागच्याच वेळेला सांगितलं की या सर्व बँकांचा रेग्युलेटर हे आरबीआय. कोण आहे? आरबीआय. मग आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय की आरबीआय एक्झॅक्टली काय काम करतं. आणि आरबीआय जे काम करतं, जे टर्म्स ठरवतो, त्यालाच मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतात. कळतंय का? सो मॉनिटरी पॉलिसी इज द टर्मिनॉलॉजी डिसाइडेड बाय द बँक टू ऑपरेट द कमर्शियल बँक्स इन इंडिया. कमर्शियल बँक्स इन इंडिया शब्द वापरलाय मी. का बरं इंडिया शब्द वापरला? कारण आरबीआय इज रिलेटेड टू इंडिया. रिलेटेड टू काय? इंडिया. खरं का नाही? हा, सो इट्स टेरिटरी इज द इंडियन कॉन्टिनेंट. इंडियन काय? म्हणजे भारताच्या मध्येच फक्त तिचं चालतं, नाही का? भारतामध्ये इथे काही जगभर तिचे रूल चालत नाही. जे काही इंटरेस्ट रेट ठरवतं सगळं करतं. खरे मग मुळामध्ये आरबीआय ला काय म्हणतात? तर आरबीआय चे दोन नाव आहेत. आरबीआय चे काय? दोन नाव आहेत. सगळ्यात आरबीआयचं पहिलं नाव आहे बँकर्स बँक. काय? बँकर्स बँक. सो व्हॉट इज मीन बाय बँकर्स बँक? तर बघ कसं असतं, याला लक्ष द्या. इन्व्हेस्टर असतो ना, तो कोणाकडे पैसे इन्व्हेस्ट करतो? बँककडे, बरोबर? आणि बँक कोणाकडे इन्व्हेस्ट करतात? समजतंय का? येस, क्लिअर आहे काय? हा, आता बॉरोवर कोणाकडनं लोन घेतो? बँकेकडनं. आणि बँक कोणाकडनं लोन घेतात? कळतंय का? सो दिस इज द आरबीआय इज द ऑथराइज्ड मेडिएटर, ऑथराइज्ड रेग्युलेटर फॉर द कमर्शियल बँक. म्हणजे सगळ्या बँकांना हँडल करणारा एक ऑथराइज्ड काय म्हणतात, रेग्युलेटर. आता आरबीआय ला कोणी अपॉइंट केलेलं आहे? कोण करू शकतं मला सांगा? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कोणी केलंय? हा, पण लक्षात द्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेले, but it is not controlled by government of India. It is an autonomous body. काय? सार्वभौम, म्हणजे ती स्वतःचे निर्णय घेणारी, नाही का? आता तिच्यामध्ये गव्हर्नमेंटने 3 सदस्य टाकलेले आहेत की ज्यांना काही वोटिंग राईट्स आहे. काय केले? म्हणजे आता असं म्हणतात की आरबीआयची जी स्वतंत्रता आहे ना, ती थोडीशी कमी झालेली आहे, कारण गव्हर्नमेंटचे 3 सदस्य त्याच्यामध्ये आलेले आहेत. खरं आहे ना? हा, मग इट इज ऑटोनॉमस बॉडी, सो इट कॅन डिसाइड द रूल्स अँड रेग्युलेशन्स अप्लाइड टू द कमर्शियल बँक्स इन इंडिया. कळतंय का? म्हणजे बँकांचे रूल आणि रेग्युलेशन कोण ठरवू शकतं? आरबीआय. मग आता ते ठरवतं म्हणजे पहिले कळायला पाहिजे ना की इंडियातल्या बँक कोणकोणत्या आहेत आणि त्याचं काही क्लासिफिकेशन समजलं पाहिजे ना, हो का नाही? हा, मग इंडियातल्या बँक कशा डिफाईन होतात किंवा त्याला काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. पहिले याला कमर्शियल बँक काय म्हणतात हे शब्द समजून घ्या. याला काय म्हणतात? कमर्शियल हा शब्दाला खूप महत्व आहे त्याच्यामध्ये. कमर्शियल याचा अर्थ काय की ते काही जे पैसे देतात किंवा लोन देत आहे ना, हे अगेन्स्ट द इंटरेस्ट आहे. अगेन्स्ट द काय? इंटरेस्ट. हा, म्हणजे अशी मदत नाही देते. लक्षात आहे, मदत वेगळी असते आणि कमर्शियल पर्पज काय असतात. पण इथे कमर्शियल शब्द वापरलाय, प्रॉफिटेबल नाही शब्द वापरलाय. कमर्शियल डिफरंट आणि प्रॉफिटेबल मध्ये काय असतं माहिती का? बिझनेस बँक आहे. तर पूर्ण पॉलिसी बनवताना प्रॉफिटचाच विचार केला जातो. बँकेमध्ये सगळ्या गोष्टी पॉलिसी या प्रॉफिटवर आधारित नसतात, कारण गव्हर्नमेंटची एक डिफरंट पॉलिसी आहे, तिला म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन. काय म्हणतात? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक सर्वसमावेशकता. काय म्हणतात त्याला? म्हणजे आपल्या देशामध्ये जे गरीब लोक आहेत, काय गरीब लोक आहेत, तर त्यांना आपल्या इकॉनॉमीच्या फ्लो मध्ये, प्रवाहामध्ये कसं मिसळून घ्यायचं, नाही का? मग आपल्या देशात किती गरीब लोक आहेत, किती श्रीमंत लोक आहेत, हे समजणं गरजेचं आहे का नाही? येस और नो? प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टीने त्याला गरीबच मानतो, नाही का? खरी गोष्ट आहे का नाही? हा, हे महत्वाचं असतं. नाही, मी खूप गरीब आहे, मी खूप गरीब आहे, पण आपण मागे नाही बघत ना की आपल्या मागे किती गरीब आहे.
तर भारताचं जी लोकसंख्या आहे ती मी सांगत नाही, कारण डिस्क्लोज करणं अवघड आहे. प्रत्येक सेकंदाला 6 लोक जन्माला येतात नाही, त्याच्यामुळे माहिती नाही कोण कुठे काय करते आपल्यालाही माहिती नाही राहत नाही. कोरोनामध्ये तर जास्तच वाढली ती स्पीड जास्त. तेव्हा लक्षात आहे इकडे आपल्या देशात आहे ना इंटरेस्टिंगली 2 प्रकारचे लोक आहे. 85 लोक असे ज्यांना गर्भ श्रीमंत म्हणजे अति श्रीमंत म्हणतात, सुपर रिच क्वालिटीचे. काय तुम्हाला माहिती का, टाइम मॅगझिननी सर्वे केला होता, त्यांच्या 100 लोकांपैकी 35 लोक इंडिया आहे. 35 लोक काय इंडिया आहे. आपल्या आता जगातला सगळ्यात 4th लार्जेस्ट श्रीमंत व्यक्ती आपला आहे मुकेश अंबानी. काय आता तर एवढे दिवस तो बेन जोसेफ होता आपला अमेझॉन नाही का, बरोबर अमेझॉन आपली दुकान, तर त्याच्या जागी आता ना इलोन मस्क आलेला आहे. कोण आहे, इलेक्ट्रिकल कार आहे ना त्याचा हेड आलेला आहे. मग बेन जोसेफ 2 नंबर आहे. मायक्रोसॉफ्टचे जे हेड आहे ना, काय नाव आहे त्यांचं, बिल गेट्स 3 नंबर आहे. आणि मुकेश अंबानी काय म्हणजे इंडिया आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर लक्ष्मी मित्तल आहे, त्याच्यानंतर रतन टाटा आहे, खूप आहे आपल्याकडे, भरपूर लोक आहे नाही का आपल्याकडचे जे आहे ना, अशोक लेलँडचे जे आहे हिंदुजा ब्रदर्स ते पण आहे आपल्या देशात. खूप 35 लोक गर्भ श्रीमंत आहे. लक्षात आहे किती, 85 लोक आहे भारतामध्ये असे 85 लोक ज्यांच्याकडे भारताच्या जीडीपीच्या 50% पैसे, भारताच्या जीडीपीचे काय 50% जीडीपी म्हणजे बजेट नाही, भारताच्या सरकारचं जेवढं काही आहे ना, भारताकडे जेवढा पैसा आहे ना सगळे लोक मिळून, त्याच्यापैकी 50% पैसे किती लोकांकडे, 85 लाख नाही 85, फक्त किती 85. आणि 65 करोड लोक असे किती, ज्यांना बीपीएल म्हणतात. काय म्हणतात, बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी काय लाईन. आता हे बिलो पॉवर्टी लाईन कसे डिफाईन होतात, तर बघा जे 32 रुपये रुरल एरियामध्ये कमवतात, 32 रुपये कुठे रुरल, आणि 47 रुपये जे अर्बन मध्ये कमवतात. 47 रुपये काय, that the data is given by CSO. What is CSO? That is Central Statistical Organization. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटचा सर्वे बनवता नाही का, गव्हर्नमेंटचे जे नियमावली सॉरी जे सर्वे करतात तुमच्या घरी येऊन ते सगळे ते हे SCSO चे लोक. आता काय होतं लक्षात इकडे, म्हणून ह्या ज्या सगळ्या लोकांना हे 65 करोड लोक किती पैसे कमवत आहे बघा. शहरात 47, गावामध्ये तर 32 मध्ये जीवन चालतं हो का नाही सांगा, मोठ्यांचं काय चालतं का नाही. या लोकांच्या गरजांचं काय, अन्न वस्त्र निवारा अजून पण काय काय बरोबर. आता तर आपला तर डेटा आहे 1.5 GB नाही का, त्यांचं तर बिचारांचं खाणं पिणे आहे नाही का. तर या सगळ्या लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील, तर याच्यासाठी त्यांना फायनान्शियल टर्म्स मध्ये म्हणजे आपल्या बँकिंग रिफॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या इथे ना फायनान्शियल इन्क्लुजन जे या सगळ्या लोकांना बँकिंग मध्ये आणायचं अशी एक स्कीम असते, ती बँकेचा एक रिफॉर्म्स आहे. बँकेचं काय कळतं का नीट. आणि हे सगळं दॅट इज ऑपरेटेड बाय RBI और ऑपरेटेड बाय काय, आणि RBI ला हे निर्देश कोणी दिलाय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लक्षात आहे, RBI इज ऍक्च्युअली अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इट इज ऍक्च्युअली इम्प्लिमेंटिंग द वर्क अंडर द लॉ ऑफ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया. म्हणजे कोणाच्या अंडर काम करते, RBI नी पण चुकीचं काम केलं तर त्याच्यावर कोण नियंत्रण आणू शकतं, फायनान्स मिनिस्ट्रीवर कोणाचं नियंत्रण असतं, पंतप्रधान. पंतप्रधान कोणाचं नियंत्रण असतं, आपलं. खरे की नाही, कारण आपण जर त्यांनी नाही काम केलं तर मतदारांनी लगेच त्यांचं काम करू शकतो. खरे की नाही. हा म्हणजे ऍक्च्युली हे डॉक्टर आंबेडकरांनी जे बनवलं ना संविधान खूप सुंदर बनवलं. That is decentralization of laws. Decentralization of laws. त्याचा अर्थ चुकीचा आहे, त्याचा अर्थ नीट नाही घेतलं होतं. त्याचा नीट अर्थ समजून गेला पाहिजे का, कारण की लोकांनाच त्याचा अर्थ नीट नाही माहिती नाही का. पहिले प्रायमरी काय, लोकांना संविधानाचा एकच अर्थ माहिती की याच्यात आरक्षण मिळालेलं, बाकी काय त्यांना म्हणजे दुसरं काहीच माहिती नाही की याचे फायदे काय, तोटे काय, डिसेंट्रलायझेशन काय, त्याच्यानंतर फेडरलिझम काय, बरोबर. हे सगळं म्हणजे काहीच कल्पना नाही, याचा अभ्यासच कोणी करत नाही ना. तर काय झालं की मग यांनी काय केलं, फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडियाला कळालं, जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलं ना की 1969 ला सगळ्या बँक नॅशनलाइज व्हायला लागल्या आणि 1979 ला सगळ्या बँक नॅशनलाइज होऊन गेल्या. खरे की नाही, 10 वर्षाचा अवधी गेला. जसं आता मर्जर चालू झाला 8-10 वर्षात होऊन गेलं ते. तसं मग काय झालं, याच पद्धतीने जेव्हा नॅशनलायझेशन झालं ना, तर त्याच्या आधी 1935 ला मी सांगितलं ना RBI स्थापन झाली.
मग त्याच्यानंतर या जेवढ्या काही बँक होत्या ना यांना बँकेला रेग्युलेशन्स करणं गरजेचं होतं. बँकेला काय करायचं होतं? ते रेग्युलेशन करायलाच मग यांनी काय स्थापन केली? RBI. आणि RBI करते या सगळ्या जेवढ्या कमर्शियल बँक आहे ना सगळे काय या कमर्शियल बँकला ती मॉनिटर करते. सगळ्या याला काय करते? मॉनिटर. तुमच्या शाळेमध्ये मॉनिटर असतो का नाही? शाळेतला सगळ्यात टुक्कार मुलाला मॉनिटर करतात. म्हणजे तो जर झाला ना तर याचा अर्थ पुढे म्हणजे कोणीच करणार नाही. आमच्या वर्गात एकदम हुशार मुलाला मॉनिटर बनवलं. मुलं त्याच्याकडे जाऊन म्हणतात मी सांगतो ते करवा शांत बस, सरांना नाव नाही सांगायचं नाही का, तो ओके ओके बरं का असं दबूनच बसायचं. कारण अशा हुशार मुलाला मॉनिटर केलं ना काही उपयोग होत नाही. असा दणकेबाज माणूस पाहिजे नाही का. मॉनिटर म्हणजे कसा पाहिजे? एकदम पॉवरफुल पाहिजे नाही का. तर त्यामुळे मॉनिटर या शब्दाचा अर्थ होय. मॉनिटर याचा अर्थ काय? नियंत्रण करणे. मॉनिटर म्हणजे काय? RBI नियंत्रण करते ना, म्हणून ती जी पॉलिसी अप्लाय करते तिला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. काय म्हणतात? कळतं का हे? नीट काय आता समजेल ना मॉनिटरी पॉलिसी काय असते? हा मग आता काय होतं? मग RBI ला काय म्हणतात बघा? RBI ला म्हणतात दॅट इज बँकर्स बँक. काय म्हणतात? बँकर्स बँक. व्हाय इट इज सेड ॲज अ बँकर्स बँक? बिकॉज इट मॉनिटर किंवा रेग्युलेट ऑल कमर्शियल बँक्स इन India. So how can we classify the commercial banks? कमर्शियल बँकला आपण कसं क्लासिफाय करायचं? तर 3 भागात करू शकतो. किती भागामध्ये करू शकतो? 3 पद्धतीने करू शकतो. लक्षात घ्या. क्लासिफिकेशन ऑफ कमर्शियल बँक. प्लीज लिहू नका. लक्षात घ्या. सो व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ कमर्शियल बँक? म्हणजे त्यांना आपण 3 याच्यामध्ये केलं तर सगळ्यात पहिले असतं, लक्षात द्या, कमर्शियल बँकचं सगळ्यात पहिले हे असतं ते म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर बँक. काय? गव्हर्नमेंट सेक्टर बँक. आता तुम्हाला पण माहिती असतील बघा गव्हर्नमेंट सेक्टरच्या कोणकोणत्या बँक तुम्हाला माहिती सांग? व्हेरी गुड. कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. काय? दुसरी कोणती आहे? पंजाब नॅशनल बँक. कोणती आहे? पंजाब नॅशनल. तिसरी कोणती आहे? बँक ऑफ बडोदा. कोणती आहे? बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा आहे BOP. बरोबर. बँक ऑफ इंडिया BOI. काय झालंय? भरपूर. युनियन बँक ऑफ इंडिया. बरं खरं आहे की नाही? पण आता मर्जर झालं. कॅनरा बँक. कोणती बँक आहे? त्याच्यात मर्ज झालं. सिंडिकेट झाली, विजया बँक झाली, त्याच्यानंतर ही झाली आपले छोट्या छोट्या बँक सगळ्या जेवढ्या होत्या ना आपल्या इंडियन ओव्हरसीज बँक वगैरे या मर्ज करताय. काय करताय? मर्ज करताय मोठ्या बँकांमध्ये. म्हणजे आता भारतामध्ये 8 ते 10 बँका आहेत. आता या बँकांना गव्हर्नमेंट सेक्टर बँक का म्हणतात हे पहिले समजून घ्या ना. गव्हर्नमेंट सेक्टर का म्हटलं जातं नाही का? कारण की कोणती कंपनी ना मुळामध्ये या स्टॉक मार्केट लिस्टेड असतं. काय असतं? स्टॉक मार्केट लिस्टेड म्हणजे यांना स्टॉक मार्केट मध्ये यांचं हे असतं, ऑडिट असतं नाही का. तर त्याच्यामध्ये ना जो शेअर असतो ना, याच्यामध्ये शेअर असतं ना, तर त्याच्यामध्ये 50% वर गव्हर्नमेंटचे शेअर असतात. कोणाचे असतात? म्हणजे याच्यामध्ये डिसिजन मेकिंग बॉडी जी असते ना ती गव्हर्नमेंट असते. कोण असते? हा. म्हणून गव्हर्नमेंटचा कंट्रोल असल्याने तुम्ही जर खाली बघितलं ना एखाद्या बँकच्या खाली लिहिलेलं असतं नाही का गव्हर्नमेंट रन प्रोजेक्ट. काय लिहिलं असतं? गव्हर्नमेंट रन प्रोजेक्ट. किंवा असं दुसरं पण गव्हर्नमेंटचं नाव असतं नाही का. तर म्हणजे याचा अर्थ काय होतो की ह्याच्यावर जे नियंत्रण चालतं का रूल रेग्युलेशन चालतं ते कोण करतंय? म्हणून जे आता बँकेत लोक जातात त्यांना वाटतं आपण गव्हर्नमेंटला लागलो. आपण गव्हर्नमेंटला नाही लागत. तुम्ही गव्हर्नमेंटचं एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये कामाला आहे तुम्ही नाही का. हे फरक असतो. म्हणून CGL किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन या एक्झाम आहे एवढं उच्च का असतात माहिती का? कारण की त्या सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. काय? आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं रन प्रोजेक्ट आहे बँक. हे लक्षात आहे. हा त्यांच्यामध्ये फरक आहे नाही का. तर मग आता काय होतं बघ लक्षात, या सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर बँक आहे आणि यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चालवाव्या लागतात किंवा कराव्या लागतात नाही का. बरोबर. पण रिलेटिव्हली तुम्ही म्हणाल मग प्रायव्हेट बँकांना कराव्या लागतं का? तर लक्षात त्यांनाही कराव्या लागतात. त्यांना रेग्युलेट व्हावं लागतं पण त्यांना पॉलिसीजने राबवावं लागतं. पॉलिसी राबवायला लागत. कोणत्या पॉलिसी असतात नंतर सांगेल मी नाही का. पण यांना गव्हर्नमेंटचे सगळ्या नियमावली फॉलो करावं लागतं. समजतंय? एम्प्लॉईला हे करताना यांना नियम असतात. दुसऱ्या प्रकारच्या बँक्स आहेत त्या म्हणजे प्रायव्हेट बँक. कोणत्या आहे? प्रायव्हेट बँक. प्रायव्हेट बट डोमेस्टिक. प्रायव्हेट बट काय? डोमेस्टिक. म्हणजे जसं HDFC आहे. काय? HDFC. खरे की नाही? त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे? ICICI. तिसरी कोणती? ऍक्सिस बँक. काय? ऍक्सिस. तुम्हाला ऍक्सिसचं ओरिजिनल नाव माहिती का? माहिती आहे कोणाला? इव्हन ICICI पण नाव आहे ना, ही एक प्रकारची बँक नव्हती. हा एक बॉन्ड होता. काय होता? बॉन्ड होता. नंतर हे झालं ऍक्सिस म्हणजे ना गव्हर्नमेंटने फंड काढला होता त्याचं नाव होतं UTI. काय नाव होतं? UTI 64. बरोबर.
मग तो इतका सक्सेसफुल झाला की त्याच्यानंतर आहे ना मग यांनी त्याचं कन्व्हर्जन बँक मध्ये केलं आणि मग त्याचं नाव झालं ऍक्सिस बँक. काय झालं? ऍक्सिस बँक. अजून कोणतं आहे प्रायव्हेट सांगा बरं? येस बँक. येस आहे नंतर नो आहे का मुलाने काय लवकर सांग येस और नो. दिवाय होत चाललंय तरी तू सांगत नाही. किती वर्ष वाया गेली खरे ना. येस बँक. त्याच्यानंतर कोणते अजून? कोटक महिंद्रा बँक. काय? अशा भरपूर प्रायव्हेट बँक आहे नाही खरे ना. प्रायव्हेट याचा अर्थ काय की यांच्यामध्ये जो मॅक्झिमम स्टेक आहे, मॅक्झिमम नाही म्हणजे सगळाच, तो कोणाचा आहे? प्रायव्हेट सेक्टर. कोणता आहे? प्रायव्हेट. बट डोमेस्टिक का वापरला? कारण यांचा सोर्स इंडियन आहे. सोर्स काय आहे? इंडियन आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तिसरं आहे दॅट इज फॉरेन ओरिजिनल बँक. काय? किंवा फॉरेन बँक्स, त्याला काय म्हणतात? फॉरेन बँक्स. तर फॉरेन बँक याचा अर्थ काय बघा. पहिली जी आहे कोणती सांगा? HSBC. काय? हाँगकाँग अँड शांघाय बँक. बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणती सांगा? RBS. काय? रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड. रॉयल बँक ऑफ काय? त्याच्यानंतर डच बँक. काय? अशा खूप आहे बँक. अजून फेडरल. हा फेडरल बँक. अशा भरपूर बँक आहेत की जे या फॉरेन ओरिजिनच्या बँक आहे. कोणते? फॉरेन म्हणजे याचं ओरिजिनच फॉरेन आहे. याचं ओरिजिन काय? म्हणजे याचं मेन हेड ऑफिस कुठे असतं? फॉरेन. मग आता या बँकेला का परवानगी देतात ते सांगतो. पहिले याला आणि याला का देतात? कारण तिकडे फायनान्शियल इन्क्लुजन आहे ना. मग त्याच्यामुळे कधी कधी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी राबवल्या इथे NPA वाढून जातो नाही का. पण यांना पूर्ण प्रॉफिटेबिलिटी लक्ष ठेवायचंय ना. हो का नाही. म्हणून या प्रॉफिटेबिलिटी आणि या बँका ठेवतात. तर तुम्हाला माहिती का आता समजा एखादा देश आहे, आता डच बँक आहे, ही नेदरलँडची बँक आहे. कुठली आहे? नेदरलँड. मग नेदरलँड मध्ये करन्सीचं जे असतं ना, करन्सी जे काय म्हणतो त्याला आपण फॉरेक्स ट्रेड असतो ना, तो इझी होतो. त्याच्यानंतर नाही का तुम्हाला या देशात पैसे पाठवायचे, त्या देशातून आणायचे, त्या देशातले ट्रेड करायचे, बरोबर ना. तर मग त्या हे वेगळा इझी जातो नाही का. प्लस फॉरेन बँक मधल्या सर्व्हिसेस पण वेगळ्या राहतात नाही का. आता तुम्हाला माहिती का प्लॅटिनम बँकिंग जो एक प्रकार आहे आपल्या इथे, RBS बँक आहे ना, मी एकदा गेलो होतो याच्यामध्ये. खूप वेगळाच पद्धत आहे तिथली. खूप वेगळी पद्धत आहे. 25,000 रुपये तर मिनिमम हे राहतो तिथलं बॅलन्स नाही का. पण त्यांचा एक माणूस राहतो. तुम्ही पैसे ठेवले ना 50,000 रुपये, तो माणूस घरी येतो तुमच्याकडे. घरी येतो, पैसे वगैरे तो म्हणजे तुम्हाला विड्रॉल करायचे ना, पण असे नाही की 150 रुपये विड्रॉल केले 200 केले असं नाही. हा ते आपल्या इथले म्हणजे लोक वेगळे आहेत. महाराष्ट्र बँकेत आहे ना, म्हणजे आमचं दर्शन मला सांगायचं ते म्हणे सर तिथले लोक इतके डेंजर आहे. सकाळी उठले तर टोपी आडवी करून येता म्हणे तिकडे नाही. एक माणूस रोज यायचा म्हणजे रोज विचारायचा माझं काय बॅलन्स किती आहे, म्हणजे सॉरी काय आले का म्हणे, पैसे आले का, पैसे आले का, रोज विचारत यायचा. म्हटलं काय एक दिवशी मी वैतागलो आणि त्याला सांगितलं ठीक आहे काय सांगा म्हणे नाही का. पाहिलं तर त्याचे 500 रुपये आले होते. किती आले होते? 500. म्हणले अहो तुम्ही 8 दिवसापासून रोज येत आहे. तर ते खेडेगावातल्या लोकांना सवय झाली रोज उठून बँकेत जायचं नाही का, रोज. तसं इथे नाही राहत. इथे ना तुम्हाला सांगतो त्या बँकेत काहीच गर्दी नाही राहत. आता आमचा एक स्टुडंट आहे अतुल, तो तिकडे होता आपल्या कुठे मुंबईला. तो आणि तिथले लोक येतच नाही जास्त गर्दी. असे डायरेक्ट 2-2, 3-3 करोड रुपयाचे FDR करतात. पण येतच नाही बँकेत जास्त नाही का. कारण की त्यांच्याकडे ना प्लॅटिनम बँकिंग म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, कस्टमरला जाऊन घरी सर्व्हिस देतात. बरोबर. त्याला काय म्हणतात? प्लॅटिनम बँकिंग नाही का. मोठ्या सर्व्हिस असतात, लोन पण मोठ्या लेवलचे असतात. आता आपल्याकडे ऑनलाईन बँकिंग आपल्याला आत्ता कळाली. फॉरेन मध्ये पहिल्यापासून बँकिंग होती ना ती. स्विस बँकेच्या तर सर्व्हिसेस इतक्या ऍडव्हान्स आहे त्यांच्या. आता ते तर फार असतं त्यांच्याकडे. कशी चीप येतात ते घड्याळ आपल्या तो घड्याळात वगैरे देतात किंवा मोबाईल मध्ये टाकतं बस. ती फक्त कम्प्युटर मध्ये टाकायची सगळ्या सर्व्हिसेस ऍक्सेस होतात नाही का. म्हणजे असं खूप काय काय सर्व्हिसेस असतात त्यांच्या. आपल्याकडे तेवढ्या नव्हत्या. आता यायला लागल्या फोन पे, गुगल पे नाही का. हे सगळ्या सिस्टीम आपल्याकडे यायला लागल्या 2017 मध्ये जेव्हा UPI आलं ना, UPI त्याच्यानंतर या गोष्टी झाल्या. नाही तर आपल्याकडे एवढं काही नव्हतं नाही का. पहिले लोक तर लाईन मध्ये उभं राहायचे नाही का ATM मध्ये याच्यामध्ये. कारण आपल्या लोकांना ती सवय होती. बँकेमध्ये किती इम्प्रुव्हमेंट आणा. आता मुळात ATM कशासाठी आणलं होतं आपल्या पैसे एनी टाइम मनी. काय त्याचं हे वेगळं आहे बघ, ऑटोमेटेड टेलर मशीन त्याला. पण ते त्याचं एक असं हे दिलं होतं एनी टाइम मनी नाही का. पण लोक तिथे जाऊन लाईन मध्ये उभं राहायचे. मग त्या काय ATMचा काय फायदा आहे. आणि कार्ड पण असं युटिलाइज करताना तिथे एक कार्ड काढता जाता नाही का फार 15-20 मिनिटं करतात. पैसे किती काढतात? 500 रुपये. आणि एकदम असं फार असे हावभाव करतात. एक माणूस असा इतके हावभाव करत होता असे नाही का. आणि त्याच्या अकाउंटला पैसे किती होते? 750 रुपये.
एवढं पण एकदम चेहऱ्यावर हावभाव असे करतात आणि कितीतरी वेळ आतमध्ये बसणार नाही का डिरेक्टिव्ह. तर सर्व्हिसेस आहे ना आपल्या इथे अजून एवढे ऍडव्हान्स नाही झालेले आहेत. तर फॉरेन बँक्स काय करतात तुमच्या सर्व्हिसेसला एक इंटरनॅशनल स्टँडर्डला आणतात. कुठे आणतात? ते खूप वेगळं स्टँडर्ड आहे ते याच्यामुळे होतं. कळतं का 3 पार्ट काय झाले? पहिलं काय होतं सांगा? कळतंय? आता गव्हर्नमेंट मध्येही काही अजून डिफरंट प्रकार आहे. लक्षात काही अजून त्याच्यातले ना गव्हर्नमेंट मध्येही काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात पण डिफरंट आहे. जसं आता हे बघा त्याचे पण काही कोर प्रकार आहेत. एक तर ऍक्च्युअल गव्हर्नमेंटच्या बँक, बरोबर, गव्हर्नमेंट कमर्शियल बँक म्हणजे ज्या बँक ऑफ इंडिया वगैरे जे आहे ना त्या या सगळ्या गव्हर्नमेंटच्या कमर्शियल बँक्स नाही का. या फक्त कमर्शियल म्हणजे लोन आहे किंवा या गोष्टी करतात नाही का. लोन आहे किंवा डिमांड ड्राफ्ट आहे, चेक आहे किंवा सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे नाही का. 2 विभाग असतात बँकमध्ये, लोन अँड ऍडव्हान्सेस. लोन आणि ऍडव्हान्सेस तर ते या करतात नाही का. दुसऱ्या ज्या बँक असतात ना त्याला म्हणतात स्पेशल पर्पज बँक. काय म्हणतात? स्पेशल पर्पज बँक मध्ये काय येतं की त्या एका स्पेसिफिक पर्पजला अलोकेट राहतात. स्पेसिफिक पर्पज जसं रिजनल रुरल बँक. काय रिजनल रुरल बँक म्हणजे काय केलं माहिती का? रिजनल रुरल बँक मध्ये ना ग्रामीण एरियाच्या विकासासाठी बँक बनवलेली नाही का. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सबसिडी येतात ना मग त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या सबसिडी आपल्या लक्षात आहे. एक आहे एज्युकेशनल सबसिडी. काय? शाळा कॉलेजमध्ये आपण जे शिकतो ना लोक म्हणतात गव्हर्नमेंट काय करतं त्याचं शिक्षण सगळं गव्हर्नमेंटच फी भरतं. नाही तर आपण फी 2-3 हजार रुपये भरतो. त्याच्यावर कॉलेजच्या प्रोफेसरला कुठे पगार मिळतो. तर दरवर्षी एलोकेटेड बजेट असतं. यावेळेला 52,000 करोड रुपये एज्युकेशनला दिले. किती दिले? आता बदलतील 1 फेब्रुवारीला. आता युनियन बजेट आहे तेव्हा आपल्याला कळेल काय नाही का. पण हे पैसे सगळे गव्हर्नमेंट मधनं जातात. फर्टिलायझर असतं ना, फर्टिलायझर म्हणजे शेतकऱ्यांना जे फर्टिलायझर मिळतात ना ते सबसिडाईज असतं. काय असतं? त्याच्यानंतर गॅसला काय असते? सबसिडी. बरं, अशा डिफरंट काइंड ऑफ सबसिडी जे आहे ना त्या सबसिडीचं डिस्ट्रीब्युशन आरआरबी मधनं होतं. कुठून होतं? शेतकऱ्यांना पण ट्रॅक्टर घ्यायला सबसिडी असते, नंतर अवजार घ्यायला सबसिडी असते नाही का. ती सगळी आरआरबी मधून होते. राष्ट्रीय ग्रामीण बँक त्याला काय म्हणतात? याच्यामध्ये 40% हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंट, 40% स्टेट गव्हर्नमेंट आणि 20% काहीतरी असतो तो एक प्रायव्हेट पार्टनरचा असतो. काय असतो? आरआरबी ही एक स्पेशल पर्पज बँक आहे. त्याच्यानंतर अजून एक बँक तुम्ही ऐकली असेल बघा, आयडीबीआय. काय ते? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. बरं ना. आता ही प्रायव्हेट व्हायच्या मार्गावर. काय? आता प्रायव्हेट व्हायच्या मार्गावर. पण आता तरी ही गव्हर्नमेंटचीच बँक होती फक्त इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी. कशासाठी? इंडस्ट्रियल. त्याच्यानंतर एक बँक होती एक्झिम बँक. काय? एक्झिम म्हणजे काय माहिती का? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. काय म्हणतात त्याला? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. स्पेशली फक्त कशासाठी डिझाईड आहे? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक. त्याच्यानंतर अजून काय बँक असतात? सिडबी. काय नाव तिचं? सिडबी काय सांगा बरं? व्हेरी गुड. काय सांगा? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. कळतंय ना? सिडबी. अजून अशा खूप एक मोठी बँक आहे तुम्ही नाव ऐकलं असेल, नाबार्ड. काय? नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल ऍग्रीकल्चर. बरोबर ना ते? फक्त स्पेशली डिझाईन फॉर ऍग्रीकल्चर. डिझाईन फॉर म्हणजे जे लोकांना शेतीसाठी लोन, पॉली हाऊस बनवता नाही का, पॉली हाऊस. पॉली हाऊस साठी तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर काही जण शेतीमध्ये कालवे बनवतात, शेततळ बनवतात माहित ना. शेततळ, तर ते शेततळासाठी लोन असतं. खूप काही गावाकडे भरपूर गोष्टीसाठी लोन असतं नाही का. हे सगळं कोण डील करतं? कळतंय ना. मग या सगळ्याच्या सगळ्या बँकला काय म्हणतात? स्पेशल पर्पज बँक. काही उद्दिष्टाच्या आधारावर केलेलं असतं. कळतंय सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर तिसरं अजून काही असतं, दॅट इज कोऑपरेटिव्ह बँक. काय? खरं पाहिलं तर तुम्हाला सांगू का, स्ट्रक्चर खूप सुंदर आहे कोऑपरेटिव्ह बँक. सगळ्यात भारी बँक खरं आहे कोऑपरेटिव्ह. पण तिचा ना अर्थ नीट नाही समजून घेतला लोकांनी. कोऑपरेटिव्ह म्हणजे काय? सहकार्य. कोऑपरेटिव्ह म्हणजे काय? तर या बँकेत जाते इथे कोणी उभं पण नाही करत सामान्य माणसं. 500 भरा, 1000 भरा, मग काय तुमचं काम. आणि एखादा मोठा 5 करोड या सर पाणी पे जसं ते त्यांचं जावंच आहे. ते मोठ्या बँकेचं काय हे नाही, खरं नाही. ऍक्च्युअली कोऑपरेटिव्ह बँक चांगल्या राहतात खरं पाहिलं तर. त्याचं कारण मी सांगतो. आपल्या देशात 65 करोड लोक गरीब आहे ना. भाजी विकणारे, रिक्षा चालवणारे, त्याच्यानंतर आपल्या जे म्हणजे तुम्हाला माहिती काय, मी सांगायच्या ऐवजी ब्रिटनने आता एक सर्वे केला. ब्रिटन त्यांनी सांगितलं की इंडियाज इन्फॉर्मल इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. म्हणजे भारतामध्ये जे अनऑर्गनाइज्ड इकॉनॉमी आहे ना हिच्यामुळेच भारत एवढा स्ट्रॉंग आहे. काय त्यांनी सांगितलं त्याचं कारण सांगतो.
आता बघा जेव्हा कोरोना आला, अमेझॉन घरी बसलो, खरे का नाही? अमेझॉन, त्याच्यानंतर ते पिझ्झा हट, त्याच्यानंतर हे ते सगळे घरी होते ना. फक्त आपल्या रस्त्यावरचे भाजीवाले बिचारे ते करत होते का नाही किराणा. कारण अनऑर्गनाइज्ड आहे ना, भारतात 60% इकॉनॉमी अनऑर्गनाइज्ड आहे. काय आता होतं काय माहिती का, हे अनऑर्गनाइज्ड करायला जातात. म्हणजे आता हे दुकानात घेऊन जातात. आता समजा इथे एक वडापावचं दुकान आहे, आता ते वडापावच्या दुकानालाच भाडं 30,000 रुपये. बरं, मग तुम्ही 10 रुपयाचा वडापाव आणि भाडं 30,000 रुपये, मग तुमचं लोडिंग किती वाढतं, खरे का नाही? हा, म्हणून आहे ना आपल्या इकॉनॉमीला ऑर्गनाइज करणं खूप धोकादायक. मी नाही सांगत, डॉक्टर मनमोहन सिंग आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की उलट आपल्याकडे जे हे काही रस्त्यावर जे भाजी विकतात ना, यांना स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. लक्षात, त्यांना मॉलमध्ये आणणं मूर्खपण आहे, कारण त्या वस्तूचा भाव डायरेक्ट वाढून जातो ना, आणि वाढतं आणि क्वालिटी डायल्यूट होते. तुम्हाला तिथे जर न्यायचंय तर तुम्ही भाडं वाढणार आहे, भाडं वाढणार आहे तर वस्तूची क्वालिटी काय होत जाणार आहे. लोक करता नाही स्वच्छ विकल्या जाईल, चांगलं वाटतं. अरे स्वच्छ विकायला महत्व नाही, स्वच्छ असायला महत्व आहे. तिची न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे, न्यूट्रिएंट व्हॅल्यू. काल एक इतकं सुंदर लेख वाचला मी, म्हणजे तुम्ही ऐकण्यासारखं आहे माहिती का, की आत्ताच्या यंग पिढीला की बोर्डम इज ऍक्च्युअली द व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया टू इन्क्रीज युअर इनोव्हेशन इन द माइंड. जे आपल्याला नाही का दिवसामध्ये बोर होतं बघा, बोर, मुली म्हणतात का मला खूप बोर झालंय नाही का, खरे का नाही? ते काय म्हणाले, जो व्यक्तीला बोर होण्याच्या अवस्थेला वाईट वाटतं ना, त्याची ग्रोथ कधी होत नाही. कारण की तुम्ही म्हणे यंग पिढीला काय सवय लागलं, थोडं बोर झालं का लगेच स्टेटस चेक करा, त्याच्यानंतर फेसबुकवर जा, त्याच्यानंतर काहीतरी करा, मग खिडकीत जाऊन बघा बाहेर कुठे लागते का बिल्डिंग. नाही लागली तर घरात बसा, बाईला सांगायची सेन्स ऑफ. पण बसा ना, शांत बसा तुम्ही. कधीतरी शांत बसणं हे पण जीवनातलं एक काम असतं नाही का. सतत काहीतरी केलंच पाहिजे असं काही नियम आहे का? हा, आजकालच्या मुलांना ही गोष्ट लक्षात येत नाही की जेव्हा तुम्ही शांत बसता ना, तुमच्या डोक्यातले विचार आहे ना, आतमध्ये मंथन चालू असतं. आतमध्ये काय असतं ते करतच नाही लोक, शांत बसतच नाही का. त्याच्यामुळे ना क्रिएटिव्हिटी वाढतच नाही. क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी तुम्हाला शांत बसणं काय असतं, गरजेचं असतं. तर इथे काय झालं माहिती का, हे कॉपरेटिव्ह जे स्ट्रक्चर आहे ना, का बनवलं असतं की भाजीवाले जे असतात ना, त्यांना बँकेत जायला वेळ नाही राहत. बरोबर, मग यांच्याकडे कलेक्शन वाला व्यक्ती येतो, 300 रुपये 200 रुपये 400 रुपये, खरे खरे. आणि त्यामुळे इकॉनॉमी मध्ये सेव्हिंगची सवय लागते. कसली सवय लागते? तुम्ही विचार करा, तर काल मी यांच्या इकडे गेलो होतो, मसरूळला लेक्चरला गेलो, तर मी येताना रिक्षाने आलो, तर काय झालं की 2 रिक्षावाल्यांनी एकदम माझ्या अंगावर रिक्षा घातली. बसा 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 म्हटले, माझ्या कसं काय एवढं घ्यायला करायला लागेल. बहुतेक कदाचित मला लक्षात आलं विचारांमध्ये कॉम्पिटिशन किती. मी एका ह्याच्यात बसून गेलो, मग तो माणूस जो होता ना, तो मला बोलला की म्हणाला तुमचं म्हणे म्हणजे असं बोलत होतं ना मी काहीतरी, तर तो कोरोनाचं सांगत होता, मी पण त्याला सांगत होतो. तर तो त्यांनी ना मला विचारलं, म्हणजे सर तुम्ही असं थोडं एज्युकेटेड वाटता. वाटत नाही आहे. अरे आपला अपमान करतो, आपली स्तुती करते तेच कळत नाही. म्हटलं अरे भाऊ मी एज्युकेटेड आहे. म्हणजे काय करता तुम्ही? म्हटलं मी टीचर आहे. म्हटलं माझा क्लास आहे. वा वा चांगलं म्हणजे. आता मला वाटलं हा माझा ऐकून गेलो, उलट मलाच सांगायला लागलं. म्हणजे तुम्हाला माहिती का सर, या कोरोनाच्या काळात इतकी स्थिती खराब झाली की लोकांना ज्याच्याकडे म्हणे ना 2-2 महिन्याचं पण चालवायला घराचा व्यवहार नव्हता, जो 10,000 रुपये खर्च करायचा ना 15-20 हजार रुपये, त्यांनी 2,000 मध्ये घर चालवलं. किती म्हणे? लोकांना कळालं की आपण कुठे कुठे पैसे घालवत होतो. जसं म्हणे मी टीव्ही घेतला, वॉशिंग मशीन घेतलं, गाडी घेतली, ज्या घरात उभं राहायचं म्हणे त्या वस्तूचा काही उपयोग नव्हता. जेव्हा कोरोना आला तेव्हा या वस्तू अशाच उभ्या होत्या नाही का, तर त्या फुकट वाढून घेतल्या. त्याच्याऐवजी जीवन शांत जगलो असतो ना, तर फायदा आला असता. म्हणजे लोकांना महत्व कळालं म्हणजे नाही का. मी पण त्याला थोडी माहिती देत होतो. असं करत करत आहे ना, मला एक पॉइंट त्यांनी सांगितलं, तो खरंच समजलं पाहिजे की तो म्हणाला मी जर ना हे करायच्या ऐवजी सेव्हिंग केली असती ना म्हणे, खूप फायदा आला असता. कारण की आम्ही दर महिन्याने म्हणायचो चला हॉटेलला जेवायला, चला तिकडे हे फिरायला, म्हणजे इतकं सारं एक्सपेन्स करायचो ना म्हणे. तो सेव्ह केला असतं तर बरं झालं असतं. काय झालं असतं? आता या लोकांना सेव्हिंगचे हॅबिट कोण लावेल, खरं का नाही? सेव्हिंग खूप महत्वाचं आहे. लक्षात आहे, हे आत्ताच्या यंग पिढीला कळत नाही. इव्हन आपल्या गव्हर्नमेंटला कळत नाही. ते इंटरेस्ट रेट खाली खाली वाढत चालले नाही का. तर त्याच्यामुळे सेव्हिंग लोक मोटिवेट नाही होते. लोकांना काय वाटतं का सेव्हिंगचा काय फायदा आहे, असे पण बँकेत ठेवून कमी पैसे मिळतात नाही का. पण असं नाही राहत. इट्स अ इम्पॉर्टंट क्रायटेरिया. कारण आर्य चाणक्य काय म्हणता माहिती का, की सेव्हिंग इज द बेस्ट फ्रेंड ऑफ ह्युमन बिंग. माणसाचा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे? सेव्हिंग. आणि सेव्हिंग बेस्ट कुठे केली जाऊ शकते?
बँक मध्ये. कुठे घेऊ शकते? खरं का नाही? का पूर्वीच्या काळासारखं करायचं, खड्डा खणायचा, मग त्याच्यावर मोहरा ठेवायचा, मग त्याच्यावर नाक ठेवायचं, नाही का? तसा प्रकार नाही. आता हे आपण ऑर्गनाइज जीवनात चाललोय का नाही? हो का नाही? मग आता बँक महत्वाची. आणि गव्हर्नमेंट बँक मध्ये येणं तसं पण डिफिकल्ट आहे, नाही का? कारण की गरीब लोकांना नाही जमत. भाजी विकून तो माणूस कुठे बँक ऑफ इंडिया मध्ये जाईल? मग ते त्यांना डिफिकल्ट जातं. फोन पे या गोष्टी नाही. म्हणून ते कुठे जातात? कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोन पण मिळतं. हे लक्षात ठेवा. तिथे जास्त सिबिल वगैरे या क्रायटेरियाज नाही राहत. म्हणून कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे. पण ते का बरं प्रॉब्लेम मध्ये आहे? कारण की हे स्टेट लॉ मध्ये येतं. कशात येतं? म्हणजे राज्य सरकारच्या अधीन असतं. आणि राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार जास्त राहतो. स्टेट लेवल मध्ये भ्रष्टाचार काय असतो? भ्रष्टाचार हीच भयानक कीड आपल्या देशाला. ती आपल्या यंग पिढीलाच काय त्याचं हे वाटत नाही. आपल्या यंग पिढीने आपला देश 100च्या पुढे गेला त्या रँकिंग मध्ये भ्रष्टाचार मध्ये. किती? तरी आपले लोक म्हणतात जाऊ दे, चालू दे, चालू दे, चालू दे. कारण खरंच हे भ्रष्टाचार आता खूप लवकर संपवावं लागणार आहे. आपल्या इथे जर नाही संपवला ना तर आपल्या देशाचं असं पण पुढे वाटलं म्हणजे नाही का? कारण की आपला देश गुलामगिरीत भ्रष्टाचारामुळेच गेलेला आहे. पूर्वी लोक लढाईच्या वेळेला फितुरी करायचे ना, हे सगळे संभाजी महाराजांना भ्रष्टाचारामुळेच पकडलंय. तर काय होतं मुळामध्ये ना, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये करप्शन पार्ट खूप आहे. कारण तिथे अनऑर्गनाइज बँकिंग आहे ना, म्हणून आरबीआयचं पण तिच्यावर नियंत्रण कमी होतं. पण आता आरबीआयने कोऑपरेटिव्ह बँकेलाही नियंत्रण आणलं. माहिती का तुम्हाला ही गोष्ट? मग त्याच्यामुळे आता कोऑपरेटिव्ह बँकेचं स्ट्रक्चर सुधारण्याचे चान्सेस आता आहे. बरं कळलंय? 3 प्रकारच्या बँक. मोठ्याने सांगा कोणत्या? पहिल्या कळतंय? आता बँक काय करते काम ह्याच्याकडे आपण समजलंय. पहिले आपण समजून घेतलं बँक काय, बँकेचे प्रकार काय, नाही का? खरं आहे ना. आता बँक काय करते तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे खूप गहन गोष्ट आहे. पण आज आपण ऍटलीस्ट स्टार्ट जरी झाले ना तरी खूप होऊन जाईल. तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कळलं की आरबीआय बेसिकली इज द रेग्युलेटर ऑफ ऑल कमर्शियल बँक. कळतंय का नाही? मग सगळ्या बँकांना आता एव्हा लेक्चरचं तुम्हाला एक सिस्टीम कळेल बघा. इकडे बघा. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट समजून येईल की लेक्चर मध्ये क्वालिटी कशी ओळखायची असते. मी फक्त आणि फक्त नीट समजून घ्या. कमर्शियल बँक हा शब्द समजवत होता. आता काय समजवत होतं? कमर्शियल बँक काय असते अजून गेलो नाही आपण पुढे, नाही का? अजून आपल्याला बँकेचं फंक्शनिंग समजायचं आहे. तर बँकेला पहिलं नाव काय? बँकर्स बँक. मोठ्याने सांगा काय? बँकर्स बँक. Why it is said as bankers bank? Because it regulates the all commercial banks in India. So what is mean by regulations? Regulation म्हणजे काय? नीट ऐका. रेग्युलेशनचे काही महत्त्वाचे भाग आहे. पहिली गोष्ट बँकेला लायसन देणं. पहिली गोष्ट काय? लायसन म्हणजे परवानगी देणे. खूप महत्त्वाचं. आता मागच्या मध्ये यांनी 9 पेमेंट बँकेला परवानगी दिली. किती? 9. त्याच्यामध्ये ना एअरटेल पेमेंट बँक आहे, पोस्ट पेमेंट बँक आहे, यांना परवानगी. पेमेंट बँक हा वेगळा प्रकार आहे. नंतर सांगेल मी पेमेंट बँक काय असते. तिच्यामध्ये ना फक्त पैसे भरणं आणि पैसे काढणं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही राहत, नाही का? तर या पेमेंट बँक जो सिस्टीम आहे ना त्याला परवानगी दिली. मग ही परवानगी कोणी दिली? आरबीआय प्रोव्हाइड्स द लायसन्स. म्हणजे काय प्रोव्हाइड करतं? लायसन्स. मग आता कधी कधी प्रोव्हाइड द लायसन्स त्याच्यानंतर 2-3 वर्षापूर्वी ना आरबीआयने काय केलं की जी आहे ना एक बँक होती भारतीय महिला बँक. काय नाव तिचं? भारतीय महिला बँक, नाही का? तर भारतीय महिला बँक सुरू करायची होती ना. आता एखादी बँक एक्झिस्टिंग आहे तिला परवानगी पाहिजे बँकचं लायसन. तर तिच्याकडे ऑलरेडी ऑडिट आणि सिस्टीम असते ना. नवीन बँक चालू करताना पहिले काय लागेल सांगा बरं? सगळ्यात पहिले काय लागेल? फंड तर लागेल ना. हो का नाही? का असंच चालू करतील चला आजपासून चालू झाली बँक. तुम्हाला ही गोष्ट माहिती का? राजस्थान का कुठेतरी घटना झाली. तुम्ही ऐकली का ही गोष्ट? एका माणसांनी सेम स्टेट बँक ऑफ इंडियाची ब्रँच उघडली होती. काय? डुप्लिकेट ब्रँच उघडली होती. डुप्लिकेट म्हणजे बँकच नव्हती ती. लोक ये जा करत होते. 1 महिन्यापर्यंत चालू होती. किती? 1 महिन्यानंतर लक्षात आलं की ही एसबीआय ची ब्रँचच नाही का? आपल्या देशात किती जबरदस्त भ्रष्टाचार करतात. काय टेक्निक. आता लालू प्रसाद यादवांचं तेव्हा सांगितलं ना किती करतात. चारा घोटाळा केला होता. काहीच नव्हतं. म्हणजे जे विभाग त्यांनी तयार केला होता ना चारा घोटाळा, तो जो देशातून चारा मागवायचे तो विभागच नव्हता त्या देशात. म्हणजे कसा केला होता काय माहिती. त्यामुळे आपल्या इथे आता हे कोर्सेस चालू करायला पाहिजे, नाही का? कसं करायचं नवीन नवीन प्रकार. तरी बघा आरबीआय काय करते? लायसन्स प्रोव्हाइड करते. म्हणून कधी पण आहे ना कोणत्याही बँकेला आरबीआयच्या लायसन्स शिवाय पुढे जाता येत नाही.
आता जर नवीन बँक असेल, समजा तिच्याकडे फंड नसेल, तर तिला एक फंड दिला जातो, त्याला कॉर्पस फंड म्हणतात. काय म्हणतात? कॉर्पस इज द फंड विच प्रोव्हाइडेड बाय आरबीआय टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट इन बँकिंग. म्हणजे बँक सुरुवात करण्यासाठी जे नवीन फंड दिला जातो ना, त्याला काय म्हणतात? कॉर्पस. मोठे सांग काय म्हणतात? हे आरबीआय देतं. आता लायसन देतं म्हणजे काय करतं, तर त्यांना रेग्युलेशन ठरवले जातं. काय केलं आता? रेग्युलेशन मध्ये काय येतं, किती एम्प्लॉई असले पाहिजे, तुमच्याकडे फंड किती असला पाहिजे, लोन किती दिलं गेलं पाहिजे, एम्प्लॉई किती असायला पाहिजे, त्या एम्प्लॉईला सॅलरी किती असली पाहिजे, खरं आहे का नाही, सेव्हिंग वर इंटरेस्ट किती असायला पाहिजे, अशा खूप सारे क्रायटेरिया ते ठरवतात. लायसन देतानाही परवानगी लागते, आणि जर का कधी नीट लक्ष द्या, एखाद्या बँकेने रूल रेग्युलेशन व्हायलेट केले, काय केले? व्हायलेट म्हणजे नियमावलीचं उल्लंघन केलं तर तिचं लायसन रद्दही करू शकतो. खरं का नाही? सो बेसिकली आरबीआय प्रोव्हाइड द लायसन्स, क्रिएट द रूल्स अँड रेग्युलेशन फॉर कमर्शियल बँक, and in case of violation of the rules and regulation it can cancel or take the evasive action on the bank. समजताय नी? म्हणजे योग्य जी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना, ती पण घेऊ शकतो. आरबीआय कडे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, अधिकार क्षेत्र आहे. समजतंय का हे? हा, म्हणून तिला अजून एक दुसरं एक नाव आहे, तुम्हाला सांगतो काय. आरबीआयचं अजून एक नाव आहे, दॅट इज पेरेंट बँक. काय म्हणता येईल? मोठे सांगा काय म्हणता? पेरेंट या शब्दाचा अर्थ काय सांगा? पेरेंट पालक. पालक म्हणजे ही आपली मेथी पालक नाही बरं ना. पालक काय करतात, आपल्याला आपली काळजी घेता का नाही. जर समजा तुमचं हे झालं काय, आता तुम्ही जर बघितलं ना, आई वडिलांचं बघा, मुलांचं एक भारी बिहेवियर असतं. समजा तुमचा पॉकेट मनी संपला, तसं काय पप्पा त्यांच्याकडे जाणं, चहा घ्या ना, चहा घ्या. पाय बी दुखतोय का तुमचा? पाय बी, पप्पांची गप्पा मारते, तब्येत बरी का, कसं काय एवढं प्रेम आलं आपलं नाही का. बट बस ना, बस ते थोडं ना जरा माझं हे झालं, ते फॉर्म भरायचं झालं, मग गाडी लगेच स्टार्ट झाली. आमचा दादा ते नेहमी सांगायचं, म्हणे ज्यांचं लग्न झालेलं राहतं ना, त्यांना एक अनुभव घ्या. 26 तारीख ते 30 तारीख अतिशय उत्तम स्वयंपाक होतो, एकदम जबरदस्त. 1 ते 3 तारीख परत होतो, कारण कधी कधी पैसे उरलेले असतात ना थोडेसे. जशी 5 तारीख ओलांडते ना, तसं स्वयंपाकाची क्वालिटी कमी कमी होत जाते, आणि 20 ला तर इतकी वर्स्ट होते, डायरेक्ट त्या माणसाचं जेवण घ्या नाही का, तो एकदम संतापून जातो नाही का. पण तो काय झालं, त्याला कळत नाही काय कारण असतं, पण जसं जसं हळूहळू फंड संपायला लागलेले असतात ते असतं म्हणजे नाही का. मी एकदा जोक सांगितला होता की एकदा आहे ना, एक असं आहे ना, 26-27 तारीख असते, एक हसबंड आहे ना, तो वाईफ ते गप्पा मारत असतात. तर ती वाईफ काय म्हणते त्याला, की म्हणजे हा म्हणे, हा महिना निघून गेला की मला काही गिफ्टच घेतलं नाही, काहीच घेतलं नाही म्हणे. तो गिफ्ट काय घ्यायचं म्हणे, आता पैसे उरले नाही या महिन्यात, कडकी किती होते आपल्याला, आता म्हणते ना आता काय घेणार म्हणे. जाऊ दे म्हणे, गिफ्ट नका घेऊ, मग काहीतरी म्हणे मला खायला घेऊन या नाही काय करत, पार्सल वगैरे. तो नाही, आणि आपल्याकडे पैसेच नाही, आता संपायला लागलं नाही कसं ते, तर काहीच करू शकत नाही म्हणे. मग एक काम करा म्हणे, हे नाही करू शकत ते एखादी स्टोरी सांग ना म्हणे, स्टोरी किंवा गाणं नाही का, म्हणजे त्याला तर काही पैसे लागत नाही ना, स्टोरी पण म्हणू शकतात. तो म्हणे आता ते पण दिवस नाही राहिले म्हणे, ते दिवस उरले नाही, आता ते भावना होत नाही का. तर लगेच ते म्हणते बरं जाऊ दे म्हणे, ते स्टोरी नाही सांगू शकत, ते एखादा जोक सांगा म्हणे. तर तो जोक काय सांगायचा, आपलं लग्न झालं हाच मोठा जोक आहे. बायको पण साधी नाही राहत, ती म्हणते आपलं लग्न झालं हा जोक नाही, आपल्याला मुलं झाले हा मोठा जोक आहे. तर कळतंय ना, हे असं दिस इज अ इंटरेस्टिंग रिलेशन. कारण बँक मध्ये झालं ना, 1 तारीख ते किती होतं तुम्हाला, 30 तारखेचा डायनेमा असतो ना, हे सगळे रूल रेग्युलेशन कोण ठरवतं? प्रोव्हाइड द लायसन्स अँड टेक द ऍक्शन ऑन व्हायलेशन ऑफ द रूल्स. व्हायलेशन ऑफ द काय, म्हणजे नियमावलीचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर काय करणार, ऍक्शन. जसं आता आपल्याकडे नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकला भेटलं, प्रशासक नेमला होता नाही का. बऱ्याच बँक बंद पण केल्या त्यांनी. पीएमसी बँक आहे नाही का, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यानंतर मध्ये येस बँक नाही का, त्याच्यावर ऍक्शन घेतात. आरबीआय मध्ये तेवढी पॉवर आहे, ते कोणत्याही बँकेवर काय करू शकतात. कारण की त्याला पेरेंट शब्द काय आहे लक्षात, पेरेंटचं महत्व काय. कारण की पेरेंट काय करतो, आपली केअर घेतो ना, हो का नाही, स्पेशली आपल्याला गरज लागल्यावर पैसे देतो,
बरोबर, आपल्याला हेल्थ खराब झाली का आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जातो, हो का नाही? सेम आरबीआय ना सेम गोष्ट इन्व्हेस्टर बरोबर करते. कोणावर करते? इन्व्हेस्टर बरोबर. कारण की इन्व्हेस्टर जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो ना ते या बँककडे बघून नसतो करत, कोणाकडे बघून करत असतो? सो आरबीआय इज द गार्डियन ऑफ द इन्व्हेस्टमेंट ऑफ इन्व्हेस्टर. खरंय काय? याची काळजी कोण घेतं? त्याच्यासाठी एक फंड बनवला जातो, त्या फंडला म्हणतात इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड. काय म्हणतात? IPF म्हणतात. जर का ती परिस्थिती चिघळली, काही प्रॉब्लेम आला एखाद्या बँकेचा, तर तो फंड मधनं त्या बँकेला वाचवण्यासाठी पैसे वापरले जातात, नाही का? कळतंय का नाही? पुढे जाऊन अजून एक प्रकारचा रेशो असतो, त्याला म्हणतात CRR, दॅट इज कॅश रिझर्व्ह रेशो. काय असतो? त्याचा पण वापर केला जातो, नाही का? हे सगळे त्याच्या अंतर्गत येते, बरोबर आहे? सो आरबीआय टेक केअर्स ऑफ द फंड्स ऑफ द इन्व्हेस्टर. दॅट्स वाय इट इज ऑल्सो सेड ॲज द पेरेंट बँक. काय म्हणतात? समजतंय? अशा पद्धतीने आरबीआयचं फॉर्म्युलेशन झालं. कळतंय काय? सो असे काही तिचे बेसिक फंक्शन आहे, पण आरबीआयचं मेन फंक्शन मी तुम्हाला सांगितलं ना, दॅट इज मॉनिटरिंग ऑफ इंटरेस्ट. मॉनिटरिंग ऑफ काय? इंटरेस्ट. इंटरेस्टला योग्य प्रकारे हाताळणं हेच आरबीआयचं काम आहे, नाही का? आता तुम्हाला इंटरेस्ट मध्ये आता तुमचा इंटरेस्ट जागरूक झाला का? हो का नाही? का संपला कॉलेज नंतर? हो का नाही? चांगलं. कोरोनात जेवढा इंटरेस्ट आला होता तेवढा काही फायदा नाही, मोबाईलवरच होता, नाही तसं. तर या पद्धतीने काय होतं लक्षात घ्या की मग किती प्रकारचे इंटरेस्ट ते हाताळतात, म्हणजे किती पद्धतीचे इंटरेस्ट असतात. तेव्हा मी सांगतो तुम्हाला त्यांचे नाव काय असतं. सगळ्यात पहिले असतो रेपो रेट. सगळ्यात पहिले काय असतो? रेपो रेट. त्याच्यानंतर असतो रिव्हर्स रेपो रेट. काय असतो? रिव्हर्स रेपो रेट. हे लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काय असतो? रिव्हर्स रेपो रेट. नंतर लॅप्लीज, आधी बघून घ्या. त्याच्यानंतर लॅप्लीज कॅश रिझर्व्ह रेशो. काय? कॅश रिझर्व्ह रेशो. नंतर लॅप्लीज कॅश रिझर्व्ह रेशो. त्याच्यानंतर काय आले? कॅश रिझर्व्ह रेशो. त्याच्यानंतर एनपीए. काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट. काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट. त्याच्यानंतर येतो पीएलआर, दॅट इज प्रायमरी लेंडिंग रेट. काय? प्रायमरी लेंडिंग रेट. त्याच्यानंतर पुढे येतं, लक्षात आहे, प्रायमरी लेंडिंग रेट. नंतर लेंडिंग रेट्स, म्हणजे ऍक्च्युअली जे लेंडिंग रेट्स येतात ना, म्हणजे जे बँकेमध्ये लोन देतात त्याचे रेट वेगळे असतात. त्याच्यानंतर येतो SLR, दॅट इज स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. काय? लिक्विडिटी रेशो. त्याच्यानंतर पुढे येतं MSF. काय तर? MSF, दॅट इज मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय? आणि लास्टला येते बँकिंग रेट. काय तर? आता लिहू शकतो तुम्ही. काय? बँक रेट. बँक रेट्स. काय? समजतंय सगळ्यांना? आता माझ्यावर मोठ्याने बोला. पहिलं काय? ज्यांना लिहायचं त्यांनी लिहत राहा. पहिला कोणता आहे? दुसरा कोणता आहे? तिसरा काय? चौथा काय? चौथं काय? ठीक आहे ना, मोठ्यानं. चौथं काय? पाचवं काय? सहावं काय? त्याच्यानंतर सातवं काय? आठवं काय? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि लास्ट काय? आता आपल्याला हे एक समजायचे. आज आपण फक्त हे दोन रेशो समजू. आज काय? दोन रेशो. नंतर मग याच्यामध्ये खूप आपल्याला डीप जायचंय. मी देतो तुम्हाला याची लिस्ट देतो, काही काळजी करू नका, नाही का? पहिले जाऊ आपण व्हॉट इज द रेपो रेट. व्हॉट इज मीन बाय रेपो रेट. थोडा शेवटच्या पार्ट मध्ये आपण लेक्चरचा काळजीपूर्वक काय करा. समजतंय का लेक्चर? ठीक आहे. आता बघा काय होतं. रेपो रेट म्हणजे काय असतं? ही पहिले आहे आरबीआय. काय? आरबीआय. मोठ्याने काय? आरबीआय. त्याच्या खाली कोण आहे? कमर्शियल बँक. काय? कमर्शियल. आणि त्याच्या खाली येतात आपले जे आहे ना, दोन प्रकारचे लोक आहे, लक्षात द्या. वन इज इन्व्हेस्टर. वन इज काय? इन्व्हेस्टर. अँड सेकंड इज बोरोवर. सेकंड काय? बोरोवर. सो दिस इज हाऊ इन्व्हेस्टर अँड बोरोवर. इन्व्हेस्टर अँड काय? बोरोवर. सो इन्व्हेस्टर हु इन्वेस्ट द मनी विथ कमर्शियल बँक.
म्हणजे इन्व्हेस्टर हु इन्व्हेस्ट द मनी विथ कमर्शियल बँक. ऍक्च्युली कमर्शियल बँक इन्व्हेस्ट द मनी विथ आरबीआय. कोणाबरोबर इन्व्हेस्ट करते? आरबीआय. तर आता इन्व्हेस्टरला याच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केल्यावर इंटरेस्ट मिळत असेल का नाही? हो का नाही? सिमिलरली कमर्शियल बँक कोणाकडे इन्व्हेस्ट करते? आरबीआय. आणि त्याच्या जे हे लक्षात ठेवा की कधी पण काय होतं, हा यांच्याकडे इन्व्हेस्ट करतो, हे वर इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यानंतर बोरोर काय करतो, कोणाकडनंही घेतो आणि कमर्शियल बँक कोणाकडे घेते? हो का नाही? बरोबर. तर हा जो रेट असतो ना कमर्शियल बँकला, लक्षात आहे, कमर्शियल बँकला लोनवर जो रेट पडतो म्हणजे कसं राहतं की आता इन्व्हेस्टरनी कमर्शियल बँकला इन्व्हेस्टमेंट केली आणि बोरोरनी कोणाकडे केली? कमर्शियल बँककडनं लोन घेतलं. आता कमर्शियल बँकनी कोणाकडनं घेतलं? आरबीआय कडनं. तर आरबीआय जे इंटरेस्ट रेट, नीट लक्षात द्या, आरबीआय जे इंटरेस्ट रेट चार्ज करतं कमर्शियल बँकला त्यालाच रेपो रेट म्हणतात. त्याला काय म्हणतात? रेपो रेट. हे लक्षात घ्या. कळतंय का? त्यालाच काय म्हणतात? रेपो रेट. हे बघ नीट पहिले ऐकून घ्या. बघ, बोरोर कोणाकडनं पैसे बोरो करतो? कमर्शियल कोणाकडनं करतात? सो द रेट ॲट विच आरबीआय प्रोव्हाइड्स द लोन टू डिफरंट कमर्शियल बँक इज नोन ॲज रेपो रेट. नीट समजतं? आता याची लँग्वेज चेंज पण करता येते. हे बघ, द रेट ॲट विच कमर्शियल बँक्स बोरोज द मनी फ्रॉम आरबीआय इज ऑल्सो नोन ॲज रेपो रेट. नीट समजतंय? आता वेगळीकडे तेव्हा इन्व्हेस्टर कमर्शियल बँक मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि कमर्शियल बँक कोणाकडे इन्व्हेस्ट करतात? मग नॅचरली आरबीआय यांना इंटरेस्ट देत असेल का? हो का नाही? ज्या रेटनी देतात त्यालाच म्हणतात रिव्हर्स. त्यालाच काय म्हणतात? हे लिहून घ्या, नोट डाऊन करा. हे फक्त डायग्राम द्या, त्याचं मी तुम्हाला नोट्स मध्ये हे प्रोव्हाइड करेल नाही का? आता हे जे काही स्ट्रक्चर बनवलंय ना आपण, हे इंटरेस्ट रेटचं आहे. कसलं आहे? इंटरेस्ट रेट. मग इंटरेस्ट रेटचा क्रायटेरिया कसा सेट होतो बघा. नीट बघा, पहिले हे समजून घ्या. मला तुमच्यापैकी कोणतरी सांगा की रेपो रेट जास्त असेल का रिव्हर्स रेपो रेट जास्त असेल? रेपो रेट. कोणता जास्त असेल? कारण आरबीआय जे पैसे देतं आणि आरबीआय जे पैसे घेतं, तर आरबीआय जे पैसे घेणार ते नेहमी जास्त असेल का नाही? तरच आरबीआय चालेल ना. तर ज्याच्यामधला जो डिफरन्स असतो ना रेपो रेट मधला आणि रिव्हर्स रेपो रेट मधला, जो काही डिफरन्स असतो त्या डिफरन्सलाच मार्जिन ऑफ बिझनेस म्हणतात. काय म्हणतात? त्याच्यावरच आरबीआय चालते. लक्षात. आणि आरबीआयचा मोठ्या प्रमाणात आता तर 0.25%चा आहे. मी तुम्हाला सांगेल पुढच्या रेट सांगेल, सगळे रेट किती, त्याचे सिग्निफाय काय. पहिले आज आपण हे समजलं तुम्हाला. आता फक्त आपण समजून घेऊ की रेपो रेटचा सिग्निफिकन्स काय असतो. एवढा समजला का आपल्याला नंतर बाकीचे रेट पुढच्या लेक्चरला शिकायचे, पण सिग्निफिकन्स समजणं गरजेचं आहे. आता काय होतं बघा, नीट लक्ष द्या. याची इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स समजला ना की तुम्ही वाचाल. आता यावर्षी ना मी चेंज करणार आहे, जो तुम्हाला खूप फायदेशीर होईल. बघा, नवीन पद्धतीचं यावर्षी ऍड करणार आहे मी ना. हे वर्षानुवर्ष लेक्चर देतो, खूप चांगलं देतो, पण प्रभाव होत नाही त्याचा ना. मी एक अनुभव घेतलाय. मुलं काय करतात, हे ऐकतात मग कुठल्या तरी क्विजेस करत बसतात नाही का बाहेरचे. आणि ते क्विजेस मध्ये कसं असतं ना, ती लोक काय करतात, फक्त आणि फक्त तुम्हाला ना इव्हेंट्स देतात. काय देतात? कन्सेप्टच देत नाही. आरबीआय ला जे म्हणजे एक्झाम मध्ये जे 40 मार्क येतात ना जीकेला, 20 मार्कापैकी ना 5-6 मार्क इव्हेंट येतात, बाकी 13-14 कन्सेप्ट येतात. काय येतात? आणि यांना कन्सेप्टच समजत नाही. मग आपले मुलं बरेचसे जीकेला हे होऊन जातात नाही का. तर कन्सेप्ट पण समजून घ्या. मी काय करेल, तुम्हाला याच्या आधारे ते ना क्विज तयार करून देईल. काय करून देईल? हा, तो क्विज तुम्ही बघा. त्या क्विज वर तुम्हाला कळेल कन्सेप्ट बेस्ड पण राहील आणि इव्हेंट बेस्ड पण राहील. कन्सेप्ट बेस्ड पण आणि इव्हेंट. तो बघा, मी तुम्हाला शक्यतो युट्यूब वरच करेल नाही का. ते आपल्या सरांकडे स्किल आहे तेवढं, मला तर काही येत नाही याच्यामध्ये. ज्ञानेश्वर सरांनाच चांगलं येतं नाही का. तर लक्ष द्या इकडे. हा जो आहे ना, तर आता काय होतं बघा, नीट बघा. प्रत्येक गोष्टीचा ना ट्रेड कसा होतो, नीट बघा. ट्रेड कसा होतो. आता एक उदाहरण घ्या. सगळ्यात पहिले ना तुम्ही एक हा विचार करा बघा की पूर्वीच्या काळी ना क्लास आहे. आता तुम्ही सगळ्यांनी क्लास लावलाय. तुम्ही पूर्वीचा बघा क्लासेसचा किती कमी फी होती. आठवतंय तुम्हाला? खूप कमी होते. शाळेची तर खूपच कमी होते. आता मला असं वाटतं, मी तुम्हाला माझं पूर्ण 1ली ते 10वी एज्युकेशन 5200 रुपयात झालंय. 5000 वडिलांनी लिहून काढलं. म्हणजे काहीच नव्हतं. मी क्लास तर कधीच नाही लावलेला आहे नाही का. त्याच्यामुळे माझा अभ्यास असा राहून गेला नाही का. तर
तेव्हा लक्षात आहे इकडे क्लासेस काही नव्हते पूर्वी, पुस्तकांची कॉस्ट कमी होते, जुन्या मार्केटमध्ये लोक जाऊन पुस्तकं घ्यायचे नाही का, त्याच्यानंतर त्या पुस्तकावर लिहिलेलं असायचं नाही का. तर पूर्वी खूप कॉस्ट कमी होती बिझनेसची, फ्लॅटची किती कमी होती तुम्हाला माहिती का. ही जी बिल्डिंग आहे ना स्पेस कॉस्मॉस, या इकडे मागे फक्त 6-7 लाख रुपयाला फ्लॅट होते. आता इथले फ्लॅट 70-80 लाख रुपये झाले. किती? 70-80. पूर्वी गंगापूर रोड आहे ना, एसटी कॉलनीच्या इकडे इतके स्वस्त होते की विचार नाही करू शकत. मखमलाबादला तर डायरेक्ट आहे, मखमलाबाद गाव बी आहे ना, तिथे तर डायरेक्ट 2-3 लाख रुपयाला घर भेटायचे. कितीला? 2-3 लाख रुपयाला. कोणी विचारायचं नाही, नाही का, त्याला जायचं पण नाही त्या गावात कोणी, नाही का. आता तिथे बघा फ्लॅट आलेले गंगापूर रोडला. तर आम्ही बघितलेले का तिकडे बंगल्याच्या बंगले 10-10 लाख रुपयाला मॅचिंग. बंगल्याच्या बंगले काय आता मागच्या 2-3-7-8 वर्षापूर्वी प्रोजेक्ट आला तिकडे सिरीन मेडोज, काय ना 1 करोडला फ्लॅट. काय काय करायचं ते 1 करोड मध्ये, पण आलेले लोक घेतात नाही का. आता लोक, काल मी युट्यूब चॅनलवर एकाने व्हिडिओ दाखवला, हा बघा म्हणे एक बंगला, सुंदर बंगला आहे नाही का, असं करत करत म्हणे अतिशय कमी किमतीत आहे, फक्त 55 लाख रुपयात तुम्हाला घेऊ. अरे हो, 55 रुपयाच्या मारामार आहे. 55 सांगते, कोरोनामध्ये लोक 55 लाख, त्याला व्ह्यू पण नव्हते, 25-30 व्ह्यू होते नाही का, कोण बघत नव्हतं त्याचं चॅनल नाही का, कारण लोकांकडे पैसे नाही. आता सध्याची स्थिती गंभीर आहे नाही का. तर तुम्हाला माहिती का, तरी सुद्धा रेट एवढे. मुंबईला तुम्ही विचार करू शकत नाही, मुंबईला तर इतके वाढले, पुण्या मिळाला तर डायरेक्ट 1.5 करोडला फ्लॅट आहे. आता आमची बहीण म्हणते माझा फ्लॅट 1 करोडचा आहे. उपयोग काय त्याच्यामध्ये, जर लोहायला लागला तर माणूस भिंतेला चिडायला. आपल्या इथे म्हटलं 15 लोक झोपतात तरी आग गेला तरी त्याच्या अंगापर्यंत जात नाही. आपल्या बंगल्यात बघून एखाद्याचं लग्न होईल एवढा मोठा बंगला, काय उपयोग आहे त्या घरात. ते लोक गव्हाचं पोतं आणत नाही की तेवढी जागा वाचायची म्हणून नाही. आपले ते लोक एक घर पाहिजे इथे भरलेले का मसाले व्हायला नाही. आपल्या लोकांना ती आवड आहे, म्हणजे जागा भरपूर आहे का नाही. कमर्शियल याच्यात काय झालंय की तुम्ही हा लक्षात ठेवा, दिवसानुरूप वस्तूंच्या किमती काय होत चालल्या, वाढत चालल्या, खूप जास्त वाढत चालल्या, त्याला फ्लो खूप वाढत चालला. आता किमती का वाढतात याच्या मागे कारण बघा. तुम्हाला कालच एक मोठी बातमी समजली असेल, सेन्सेक्स 50,000ला गेला. कितीला गेला? 50,000, 50,000. 1 पॉइंट म्हणजे 300 करोड रुपये असतात. किती असतात? दॅट्स ह्यूज. बरोबर, 6 लाख करोडचा डेली टर्नओव्हर होतो. किती? 6 लाख करोडचा टर्नओव्हर होतो. म्हणजे एवढा जो टर्नओव्हर असतो ना, एवढा जो टर्नओव्हर होतो, हा पैसा जातो कुठे, तर हा फ्लो होतो मार्केटमध्ये. कुठे होतो? तुम्ही मागच्या सांगितलं ना की लोकांच्या गरजा काय होत चालल्या, वाढत चालल्या. आता तुम्ही पूर्वी बघा, ज्याच्याकडे नोकियाचा 3310 फोन होता, स्टँडर्ड होतो, याच्याकडे नोकियाचा 3310. आता असा फोनला लोक त्याच्याकडे काय फोन आहे. माझ्याकडे तर मुली एकदम रागाने पाहिजे, तो मोठा होता ना, तो असा डायरेक्ट खिशात दिसायचा नाही, तो पण मुली असायच्या, कारण तो 3310 नाही का, जोर जोरात रिंग वाजायची. त्याच्यानंतर मग ते फोन आले, एक नाही का असा पेनचा फोन आला, मला पेन लावायचा, त्याला नाही चायनाचा होता. तर ते काय होत गेले, आता प्रत्येकाकडे फोन वाढत गेले का नाही ऍडव्हान्स. आता रिक्षावाल्यांकडे ऍडव्हान्स फोन असतं नाही का, रिक्षावाल्यांकडे त्यांच्याकडे ऍडव्हान्स. कस काय आले एवढे, सांगा एवढे पैसे कस काय आले. कारण लक्षात घ्या, माणसाकडे ना कोणती गोष्ट माणूस बाय करतो ना, तेव्हा काय होते समजून घ्या, की पहिले त्याच्याकडे लिक्विडिटी तयार होते. काय होते? एक उदाहरण बघा, 2 लोक आहे ना रिक्षा स्टँडवर उभे, 2 जण आहे, खरं का नाही. त्याच्यामध्ये काय झालं की ए व्यक्तीकडे 100 रुपये, किती, आणि बी कडे फक्त 20 रुपये, किती, आणि त्यांना यायचंय, समजा दोघांना क्लासला यायचंय. तर काय होईल, बी जो आहे ना त्याच्याकडे 20 रुपये, त्याच्या समोरून 3-4 रिक्षा जाऊ तरी तो विचार करेल की आपल्याकडे किती पैसे. पहिले कोणाला प्रेफर करेल, बसला करेल का नाही, येस और नो. पण 100 आल्यावर तो काय विचार करेल, खरं आहे का नाही. कारण त्याची एवढं लक्षात आहे, तिथे गरज आहे का नाही रिक्षाचं हे महत्व नाही, पण त्याच्याकडे रुपये काय आहे, 100 रुपये. त्याच्यामुळे तो फरक त्याला होतो, त्याच्या मनामध्ये तो फरक होतो. आता आमचे एक जण आहे, तो म्हणे मला किती प्रॉब्लेम झालाय म्हणे कोरोनामुळे. मला वाटलं काय बोललं, म्हणे 10 महिने झाले मी मेकअप केलेला नाही. कोणाचं काय मेकअप, लोक मरायला लागले, 1.5 लाख लोक मध्ये मेकअप करता येत नाही, कारण मग ते जवळ येऊ शकत. लोक मरतायत, तुम्हाला मेकअपचं पडलेलं आहे. असंही तुमचा मेकअप उद्या उतरल्यावर लोकांना दिसणारच काय करायचं नाही. उपयोग काय त्याच्याने नाही. वीग लावून माणसाचे केस चांगले, वीग लावणाऱ्याचे केस कधीच हालत नाही, लक्षात ठेव. महत्वाचं त्याची कधीच हालत नाही, जी तीच हेअरस्टाईल राहते. तर ते हे नाही त्याच्यामध्ये फ्रुटफुल नाही,
पण प्रत्येकाच्या गरजा काय डिफरंट आहे. कोणाला तेव्हा कार मध्ये जाणं हे नॉर्मल वाटतं की त्याला वाटतं की यार आपण फक्त आहे ना, हे समजा एक ऍक्सेंट नावाची कार आहे किंवा आपली होंडाची सिटी कार आहे, 15 लाखाची कार आहे, त्याला वाटतं काय आपल्याकडे होंडा आहे, फॉर्च्युनर नाही, खरे का नाही, किंवा मोठी कार नाही एखादी, नाही का. पण एखाद्याला असं वाटतं की आपल्याकडे ती ही आहे मारुतीची कार आहे, समजा ओमनी आहे, ती कार त्याला भारी वाटते, वा आपल्याकडे कार आहे, नाही का. कारण त्याच्या माणसाच्या लिक्विडिटी नुसार त्याच्या गरजा ठरतात, हो का नाही. हा, तर जेव्हा काय होतं नीट ऑब्झर्व करा, सगळ्यात पहिले ना तुमच्याकडे काय तयार होते, म्हणजे तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा लक्षात गरज काही नाही राहत, तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा गरजा वाढत जातात, फरक पडतो. आता आमच्याकडे हॉस्टेलचे मुलं म्हणतात की आम्ही खूप गरीब कुटुंबातून आमच्याकडे डिपॉझिट नाही द्यायला ना, असं तसं बोलतो, आणि तिथे गेल्यावर मग पोटाने फॅन लावतो आणि आम्हाला कंटिन्यू फॅनची सवय. मी एवढ्या ह्याच्यात असून मला मी विचार करतो की आपल्याला किती लाईट लागतं, आपल्या देशातलं लाईटचं कन्झम्पशन किती, आपल्याला बिल किती येतं, सगळा विचार करतो नाही का. पण त्यांना ते तुम्ही बघा, खेडेगावातल्या लोकांना वस्तूचं खूप आकर्षण आहे, फ्रीज आहे, मोबाईल आहे, हा, म्हणजे त्यांना अजून असं वाटतं की हे म्हणजे आपल्याकडे ग्लॅमर आहे, नाही का. कारण ते पैसे येतात ना, शेतीचे पैसे अचानक आले ना, त्यांना इतकी हवा येते. आता ती मध्ये एक गाडी आली होती डस्टर, ती गाडी घेऊन यायची लोक, खेडेगावातले लोक डस्टर गाडी घेऊन यायची, मागचं बोनेट उडून चला ते मेथीची गाडी, मेथी विकायला उभं राहायचे, नाही का. त्या गाडीची पूर्ण इज्जत घालून दिली, नाही का. काय उपयोग आहे त्या गोष्टीचा, ती गरज आहे का तुम्हाला ती घ्यायची, त्याच्यापेक्षा ऍपे घेऊ शकता, नाही का आपली, पण उगाच दाखवायला की आमच्याकडे गाडी हो, नाही का. तर ते काय थेरम, ही सगळी गोष्ट कशामुळे तयार होते, जसे तुमच्याकडे पैसे येतात ना, माणसाच्या गरजा चेंज होत राहतात. गरजा काय होत जातात, चेंज होतात. तुम्हाला असे किती लोक दिसतील बघा, मोबाईल जवळ पण टॉक टाइम नाही, किती लोक दिसतात, आणि 1.5 GB मला तुझं वायफाय ऑन कर रे, मला ते नेहमी लोक तुमचं, माझं पोस्टपेड आहे ना, म्हणतात वायफाय ऑन कर. कशाला, जर तुम्हाला ते झेपत नाही, तुम्हाला बायकोचा मेकअप देतो, नाही तर साध्या घरातली बायको करायची, नाही ते थेरी असते ती माणसाची, की तुम्हाला लिक्विडिटी काय करते, तुमच्या मनामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची बाईंग माइंडसेट बनवतो. काय बनवलं तुम्ही बघा, खूप साऱ्या लोकांना, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा बजाजचं EMI कार्ड आलं ना, त्याच्या पहिले लोक एवढे वॉशिंग मशीन नाही घ्यायचे किंवा फ्रीज नाही घ्यायचे, जसं ते कार्ड आलं ना, जाऊ द्या घेऊन टाकत, आणि त्याच्यावर ऍड येते ना, 0 डाऊन पेमेंट. लोकांना काय ऍड इतके भारी करतात, 1 रुपया द्या आणि फ्रीज घरी घेऊन जातात, लोक खिशात एक घेऊन जातात, त्याच्यावर स्टार लिहिलेला असतो, लोक खरंच 1 रुपया घेऊन जातात. लोकांना ती ही झालेली आहे, लोक आहे ना ऍडला ना सिरियस घेतात. ऍड होतं ना टीव्हीवर, इतकं सिरियस घेतात त्या ऍडला. आमच्या इथे कॉलेज रोडला मेडिकल मध्ये होतो जॉबला, इतका भयानक प्रसंग पाहिलाय मी ऍडव्हर्टाईजचा. एक UP मधला भैया होता, त्यांनी काय केलं, आला डायरेक्ट आणि अरे तुम बोले क्या नकली माल देते हो, म्हटलं क्या नकली माल है, बोले ये ऑल आउट का जो ऑल आउट असतं नाही का, ऑल आउट, म्हणे ऑल आउट का ये बोले डब्बा बहुत खराब है. म्हटलं क्या हुआ है इसको, आता ऑल आउट राहायचं ना ते असं ते लिक्विडेटर नाही का, बोले ये उडता नाही आहे. म्हटलं उडता नाही, म्हटलं ते ऍड मध्ये दाखवायचे ना असं उडून डान्स ते ऍडव्हर्टाईज दाखवलेली. तुम्हाला माहिती का ऍडव्हर्टाईज लोक अशा गोष्टी करतात, ते लहान मुलांना सेमिनार लागला होता ना, शक्ती शक्ती शक्तिमान, हा ते एक पोरगं वर गेलं गाडी घेऊन आणि शक्ती शक्तिमान करायचं, वर उडी मारली तर पायच तुटले. हा एक मुलगा वर अशी तार केली, त्या तारेला लटकला होता वरच्याला, म्हणजे तिकडच्या वरच्या तारेला लटकून गेला होता, नाही का. तर भयानक आहे त्या ऍडचं. आता मी तर लहान मुलांचं बघितलेलं आहे, ते एक च्युइंगम आहे बघा, बूमर, काय नाव त्याचं, आता मेडिकल मध्ये येतात, पळत येतात नाही का जोर, आणि कसं होतं, हो काका तो अरे थांब, काय पाहिजे, हो काका बूम बूम बूमर द्या ना. त्यांच्यावर ऍडव्हर्टाईजचा इतका प्रभाव होतो. आम्ही इथे खाली बसले, आता आम्हाला लेक्चर संपलं, आम्ही बघत बसतो, म्हणजे रस्त्यावरची लोक, बाकी नाही काय. आम्ही बघत बसतो, तर तिथे ना माझं लेक्चर नव्हतं, एक दिवशी म्हटलं खाली जाऊन बसू, तर 3-4 मुली, आणि इथे समोर ऍड होती, ऍड फेअर अँड लवली नाही का, ते नाही का त्याच्यावर असं सावली होतो, गोरी झाली, मुलगी अशी समोर पाहत चालली, डायरेक्ट मेडिकल मध्ये बसली, फेअर अँड लवली प्रभाव.
हा लोक डायरेक्ट घेतात, समजे त्यांना दिसतं ना, डायरेक्ट ते देतात नाही का 10 किलो वजन घटावं नाही का, ते घेतात, ते औषध घेतात आणि घरी झोपून राहतात, जेवण करतात, काय कमी होणार नाही का, काम जर केलं तर होणार. सो दॅट इज ऍडव्हर्टायझिंग इफेक्ट. काय ऍडव्हर्टायझिंग, हा ऍडव्हर्टायझिंगचा प्रभाव. सो एव्हा लक्षात ठेवा नीट, माझ्यावर लिक्विडिटी जनरेट द डिमांड. लिक्विडिटी जनरेट द डिमांड. युअर बाइंग माइंडसेट. लिक्विडिटी मुळे काय तयार होते? डिमांड. काय तयार होते? डिमांड. बरोबर. आता डिमांड मुळे काय होते बघा, डिमांडचं एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. डिमांडनी एखादी वस्तू असते ना, पहिले स्टॅबल राहते. पहिले काय होते? जसं डिमांड वाढत जाते ना, तसं त्याची प्राइस काय होत जाते? खूप जास्त वाढते. सोनं बघा, आता 28,000 होतं काही दिवसांच्या पूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी किती होतं? आता काय झालं, स्टॉक मार्केट, कोरोना वगैरे, लोकांना भीती वाटली की आता काय होईल कोरोना, मग लोक सगळे सोन्यात गुंतवायला लागले, डायरेक्ट 50,000च्या वर गेले. खरं का नाही? डिमांड होते. आता तुम्ही जर कुठे बघितलं ना, कोणत्या याच्यामध्ये, आता जेव्हा तुम्ही पाहिलं की कांद्याचं असं कधी होतं, एकदम अचानक डिमांड वाढते तर 60-70 रुपयाला जातं. खरं ना? प्रत्येक गोष्टीत. आता फुलांचा दसरा आला, प्रत्येकाला झेंडू आठवतो, दुसऱ्या दिवशी झेंडू फेकून देतात, इतकं मग डायरेक्ट 200 रुपये मुक्ते. खरंय ना? कशी डिमांड आहे त्या गोष्टीची, काय ती? आता कालिका मंदिरला एक दिवशी कालिकेची जत्रा आली का इतकी गर्दी, पार एकमेकांना लुटून मारामाऱ्या करून जातात. एरवी ते मंदिर रिकाम असतं, देवी तर वर्षभर असते, लोकांना काही इंटरेस्ट नाही राहत त्या दिवशी. तर डिमांड काय करते? डिमांड आहे ना, हळूहळू, नीट लक्ष द्या, डिमांड ही हळूहळू एक्सेसिव्ह डिमांड मध्ये कन्वर्ट होते. कशात होते? नीट लक्ष द्या, डिमांड आणि एक्सेसिव्ह डिमांड मध्ये फरक आहे. डिमांड तर प्रत्येक गोष्टीची असते, पण एक्सेसिव्ह डिमांड होते ना, आता ऍपलचा मोबाईल लॉन्च झाला, लगेच लोक त्याच्यावर तुटून पडतात. खरंय का नाही? तिला एक्सेसिव्ह डिमांड म्हणतात. काय म्हणतात? एक्सेसिव्ह डिमांड. आता चतुर्थी राहिली का सायंकाळाचा वडा आहे, तिथे गर्दी करतात, हो का नाही? खरे. नंतर कुठे मिसळचं दुकान आलं, समजा त्यांनी लावलं का लगेच लोक गर्दी सुरू करतात. मामाची मिसळ, काकाची मिसळ, असं काहीतरी झाले ना, याचा मळा, मामाचा मळा. खरे नवीनच काहीतरी प्रोडक्ट आलेले आहेत आता. तर मग तेव्हा लिक्विडिटीचे काय तयार होऊन जाते? डिमांड. काय तयार होते? आणि डिमांडचं कन्व्हर्जन होऊन जातं एक्सेसिव्ह डिमांड. काय होते? हे लक्षात आहे, फरक आहे डिमांड मध्ये आणि एक्सेसिव्ह डिमांड मध्ये, खूप फरक आहे लक्षात. आता एक विमान आहे, आता केंद्र सरकारने, आपल्या भारत सरकारने घेतलं राफेल. काय घेतलं? राफेल का घेतलं मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. जेव्हा फ्रान्स मध्ये ना एक पेपर आहे, त्याचं नाव आहे शार्ली एब्दो. काय नाव आहे? शार्ली एब्दो यांनी मोहम्मद पैगंबरांचं हे छापलं होतं कार्टून. तर त्याच्यामुळे इसिस आहे ना, इसिसने त्यांच्यावर आक्रमण केलं. इसिसने तिथे आतंकवादी हल्ला केला आणि तिथे खूप लोकांना मारलं. शार्ली एब्दोच्या सगळ्या लोकांना मारून टाकलं. तर इसिसनी धमकी दिली होती की फ्रान्समध्ये आम्ही आतंकवादी हल्ले करू. 2 झाले, 3 झाले, नंतर फ्रान्सने पाहिलं की यांचं जास्त झालेलं होतं नाही का, मग त्यांनी थोडंसं रिझोल्युशन घेतलं, पाहिलं, आणि राफेल कोणाला माहिती नव्हतं तेव्हा, डायरेक्ट विमानं काढले नाही. राफेल एवढं डेंजर विमान आहे ना, का डायरेक्ट 5 दिवसात त्यांनी ना तो देश आहे ना सिरियाचे 3 शहर बेचिराख करून टाकले डायरेक्ट. त्याच्यामध्ये रक्का नावाचं शहर, काय मोसूल, काय मोसूल, काय नाव आहे? हे 3 शहर उडवून टाकले, पूर्ण 3 शहर 10-12 विमानांनी उडवून टाकले. कारण एवढे भयानक आहे. त्याला तर एक तर ड्रायव्हरची पण कधी गरज नाही, ड्रायव्हरलेस पण टेक्नॉलॉजी, हवेतल्या हवेत ते पेट्रोल भरतं नाही का, त्याच्यानंतर इतकं आहे, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर पासून सगळ्या प्रकारचे बॉम्ब घेऊन जाते. ते 3 विमानांनीच फक्त तिथे जाऊन हे करून टाकलं नाही का. तर ते काय झालं, आता मग त्याचं नाव झालं ना सगळ्या जग, की फ्रान्सने एवढं जबरदस्त पराक्रम केला बघ. कारण ते कोणाला जमलं नाही, ते त्यांनी इसिसला 7-8 दिवसात संपवून टाकलं. मग सगळे लोक डिमांड करायला लागले की आम्हाला राफेल पाहिजे, राफेल पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात हायएस्ट डील भारताने केली, 59,000 करोड रुपये. किती? 36 विमानं घेतले. किती? 59,000 करोड. तर ते सगळी प्राइस का वाढली? आता फ्रान्सनी पूर्वी 516 रुपयाला 516 करोडला 516 काय करोडला द्यायचं ठरवलं होतं, पण नंतर ते कितीला गेलं बघा, किती त्याची प्राइसिंग वाढली नाही का. विमान खूप जास्त प्राइसिंग वाढली, 1500 करोडच्या घरात गेलं. किती गेलं? 1500-1600 करोड. का बरं एवढी वाढली? कारण की त्याची एक्सेसिव्ह डिमांड झाली. काय झाली? सगळ्या देशांकडनं ते मागायला लागले. आता आपलं वॅक्सिन आहे बघा, कोवॅक्सिन, खरं की नाही, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, कारण जगातले हे फेल गेलं, स्पुटनिक V फेल गेली. त्याच्यानंतर चायनाचं तर सायनो वाटतं ते भंगार निघालं, पाणी टाकून बनवलं होतं का काय केलं होतं,
कसं बनवलं तर तेच माहिती. पाकिस्तानचं वॅक्सिन पण येणार आहे. येणार त्यांचं आणि बांगलादेशचं नाही का. तर लक्ष दे, यांनी ना, आणि आपल्या देशात पण नवीन आहे. आपल्या देशातले लोक खूप भयानक आहे. सगळेजण त्यांना रिपोर्टरला विचारतात, पाकिस्तानला आपण का दिलं नाही मानवतेच्या, तुला काय दुखतंय ते रिपोर्टर विचारतात पाकिस्तानला, तुला काय करायचं जगामध्ये एवढे देश 171 नाही दिसत का, फक्त कोणाचं नाव विचारलं पाकिस्तान. ते म्हणे त्यांनी मागितलेच नाही तर बळच जाऊन द्यायचं, घ्या घ्या त्यांनी मागितलेच नाही, काय करणार आहे त्या गोष्टीला. तर ते त्याची डिमांड एवढी वाढली, आपल्या कोविशिल्डची एवढी डिमांड, आता जवळजवळ जगातले ना 80च्या वर देश मागतायत. किती? 3 करोड, म्हणजे जवळपास 300 करोड डोस लागणार. किती लागणार आहे? किती जबरदस्त आहे लागणार, किती डिमांड इंडियाला आली बघा. ते एक्सेसिव्ह डिमांड झाली. काय आले? आता आपल्याला त्यांनी 200 रुपये प्राइस ठेवली, बाहेर 1900 रुपये. किती आहे? फायझरची 2700 रुपये. फायझरची किती आहे? फरक पडणार आहे. आता ही याच्याने खूप जास्त त्याची प्राइसिंग. तर ही जी एक्सेसिव्ह डिमांड क्रिएट होते ना, लक्ष द्या, एक्सेसिव्ह डिमांड ही काय करते, नीट ऐकायला. जेव्हा एक्सेसिव्ह डिमांड होते ना, तेव्हा कोणत्याही गोष्टीची दर म्हणजे त्याचे काय होत जातं, काय होत जातं, वाढून जातं. आणि इन्फ्लेशन वाढतं. काय वाढतं? महागाई दर काय होत जातो, वाढत जातो. खूप जास्त वाढतो. हे लक्ष द्या इकडे. पहिले काय होतं, लिक्विडिटी, नंतर काय होतं, डिमांड, नंतर काय होतं, एक्सेसिव्ह, नंतर काय होतं, इन्फ्लेशन. आणि इन्फ्लेशन ही अशी गोष्ट आहे, एक ठराविक स्तरापर्यंत माणूस अफोर्ड करतो, ठराविक स्तरापर्यंत काय करतो, आणि नंतर तो ब्रेकडाऊन होतो. नंतर त्याच्या समोर काय होतं, आणि जसं माणसाचं इन्फ्लेशनवर प्रभाव होतो, तर इन्फ्लेशनचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे ना, हा इकॉनॉमीवर होतो. कशावर होतो? इकॉनॉमी. म्हणून बघा याच्या स्टेप आहे. पहिले सगळ्यात वाढणार लिक्विडिटी. सगळ्यात पहिले काय वाढणार, लिक्विडिटी. नंतर काय वाढते, डिमांड. डिमांड नंतर काय होतं, ते एक्सेसिव्ह डिमांड. नंतर एक्सेसिव्ह डिमांड नंतर काय वाढतं, आणि जसं इन्फ्लेशन वाढतं, काय वाढतं, इन्फ्लेशन वाढतं, खूप जास्त वाढतं. त्याच्यानंतर आहे ना, लक्ष द्या, त्याचा वाईट प्रभाव कोणावर होतो, जीडीपी. कशावर होतो, जीडीपी. कशावर प्रभाव होतो, जीडीपी. कारण की जसं जसं इन्फ्लेशन वाढलं तसं जीडीपी काय होतो, त्याचं उदाहरण बघा, मी तुम्हाला दाखवतो. 2008 पासून 2012 पर्यंत जर बघितलं ना, 2012, तर इन्फ्लेशन बघा, काय बघा, इन्फ्लेशन, आणि इकडे काय झालं, तुझी जीडीपी. काय बघा, जीडीपी. इन्फ्लेशन बघा 6% होतं, तेव्हा जीडीपी 8.3% होता. जीडीपी किती होता, तर तुम्हाला ग्राफ दाखवणार पुढच्या वेळेला. जसं जसं इन्फ्लेशन वाढत गेले 7.5% झाला, हा 7.6% आला. हे वाढत वाढत 10.3% पर्यंत गेलं. हा जीडीपी खाली खाली 5.6% पर्यंत आला. कितीपर्यंत आला, कारण की जसं जसं महागाई वाढते, नॅचरली तुम्ही वस्तू कमी घेता का नाही. उदाहरण घ्या, 40 रुपये किलो कांदा असेल, तुम्ही 1 किलोची डेअरिंग करा, 80 झाला तर अर्धाच किलो घ्या, हो का नाही. मध्ये मध्ये कांदा वाढत गेला, लोक मिसळच्या प्लेट मध्ये मुळा द्यायचे नाही, कोबी द्यायचे, काहीतरी घ्यायचे नाही, खाऊ नका त्या दिवशी, चेहरा नका लगेच खराब करू. तर होतं का नाही असं, कारण एक्सेसिव्ह डिमांड झाली का रिप्लेस करता लोक. बस समजा आता तुम्हाला माहिती, तो मोती साबण पहिले 30 ला होता, 40 ला होता, 80 ला गेला. लोकांनी आता लक्सलाच कलर बिलर बदलून वापरता. कोण म्हणतात, ते दिवाळीच्या वेळेला मग ते हे करून घेतात, लोक ऍडजस्ट करतात, त्या गोष्टीला काय करतात, ऍडजस्ट करतात. तर लक्षात घ्या, त्यामुळे इन्फ्लेशन जेव्हा होतं ना, तेव्हा काय होतं, आपण नंतर काय होतं, जीडीपी आणि जीडीपी ड्रॉप होतो, तेव्हा काय प्रॉब्लेम होतो माहिती का. जीडीपी जेव्हा कमी होतो, तेव्हा बाहेरच्या जे एजन्सीज आहेत, ज्याला आपण रेटिंग एजन्सी म्हणतो, काय म्हणतो, रेटिंग एजन्सी मध्ये मोठ्या मोठ्या एजन्सी ना, त्याच्यामध्ये फिच नावाची एजन्सी, काय मागच्या वेळेला मी याचं सांगितलं. त्याच्यानंतर S&P आहे, काय स्टँडर्ड अँड पुअर आहे. त्याच्यानंतर अजून आपल्या देशातली एक क्रिसिल, काय नाव आहे, मी पुढच्या वेळेला यांचे नाव देतो. तर या सगळ्या काय करतात, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहे ना, इंटरनॅशनल इन्व्हेस्टरला एक स्टँडर्ड असतं, रेटिंग असतं, A+, B+, अशा रेटिंग असतात इन्व्हेस्टमेंटच्या. त्याच्यामध्ये रेटिंग ठेवतात, काय करतात, रेटिंग. आणि ती रेटिंग डाऊनग्रेड करतात किंवा अपग्रेड करतात. जीडीपी हे एक बॅरोमीटर आहे ना इकॉनॉमीचं. जीडीपी चांगला तर इकॉनॉमी चांगली असं मानलं जातं. आता सध्या जगातली सगळ्यात हायएस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इंडिया होती. कोण होता, पण जसं जीडीपी कमी झाला भारताचा, तसं इन्व्हेस्टमेंट कमी व्हायला लागला होता.
आता परत वाढला तर परत इकॉनॉमी झालंय, कारण रेटिंग एजन्सी सांगतात की आता भारताची स्थिती स्ट्रॉंग आहे. मग जेव्हा इन्व्हेस्टमेंट कमी होता ना, प्रोजेक्ट कमी येतात. आता आपल्या इथे ऍपलची फॅक्टरी आली होती बँगलोरला, चेन्नईला पण आता काही नवीन नवीन प्रोजेक्ट आले नाही का, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या उतरत होत्या. तर बँगलोरला अशी घटना झाली की ऍपल मध्ये एम्प्लॉईनी गोंधळ घातला आणि तिकडे त्यांनी तोडफोड केली, कितीतरी करोडचं नुकसान झालं नाही का. मग लगेच ते इंटरनॅशनलला गेलं की असं असं झालंय, लगेच इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होतो नाही का. तर जेव्हा इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होतो तेव्हा रोजगार काय होता, कमी होता. आपल्या इथे झालं बघा, आपल्या इथे मॉल होता, आपल्या इथे पहिले विशाल रिटेल नावाचा मॉल होता मुंबई नाक्याला, त्याच्यानंतर इथे मोर मॉल होता आपला नाही का. तर काय झालं की इथे आपल्या हप्तेबाज लोक आहे राजकारणी, यांना त्रास दिला की नाही हप्ते भरा. तर डोमेस्टिक प्रॉब्लेम आहे आणि लेबरचे प्रॉब्लेम. आदित्य बिर्लांना कॉल केला, आदित्य बिर्ला म्हणे मला काय घेणं देणं, मी कोणालाही पैसे देणार नाही. जर का कधी तुम्हाला नाशिकला पाहिजे असेल मॉल तर चालवेल, नसेल तर बंद करेल. मोर मॉल काय केला. मग आता इतर मॉलचे लोक डेअरिंगच करत नाही. तुम्ही औरंगाबादला बघा स्पेन्सर का काहीतरी नाव आहे तिथं मॉल आहे, हा इतका मोठा मॉल आहे तो, इतका मोठा मॉल आहे, फिरायला 2-2 तास लागतात. मग इन्व्हेस्टमेंट येतच नाही. ज्या ठिकाणी अशा प्रकारचा माइंडसेट असताना इन्व्हेस्टमेंटच येत नाही. मग इन्व्हेस्टमेंट येत नाही तेव्हा रोजगार काय होतो, कमी होऊन जातो. म्हणून आपले इंजिनियर मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला लागतात, खरे का नाही. तर त्यामुळे त्यांना तसे जॉब नाही ना, पुण्याला मिळतात, मुंबईला मिळतात. तर जेव्हा जीडीपी ड्रॉप होतो ना, त्या जीडीपी ड्रॉप होतो त्याचा डायरेक्ट संबंध रोजगारशी असतो. रोजगार जेव्हा कमी होतो तेव्हा क्राईम वाढतो. काय होतो, आणि पूर्ण देशाचं स्ट्रक्चर बिघडतं. आणि पूर्ण देशाचा आता पाकिस्तानमध्ये रोजगारच नाही लोक. तो अजमर आमिर कसा 1 लाख रुपयासाठी मुंबईवर हल्ला केला. मी म्हणतो मला फोन करायचा, 50 मी दिले असते, 50 कोणाकडनं घेतले असते का पाकिस्तानवर परत टाकलं असतं, हे इकडचा तोंड फक्त तिकडे केला असतं नाही. पण त्यांनी काय होतं, 1 लाख रुपयासाठी ती लोक एवढा करू शकतात, खरे का नाही. आपल्या देशात 5 लाख दिले सांगितलं पाकिस्तानवर, ते म्हणतील नको मला अजून माझं लग्न बाकी. आपले लोक असे म्हणजे नाही का, आपल्या लोकांना देशाचं काही घेणं देणं नाही, पहिले आपल्याला पैसे किती मिळतील हे महत्वाचं. तर त्यांनी ना याच्याने काय होतं, जीडीपी खाली जातो ना, पूर्ण इकॉनॉमीचं स्ट्रक्चर काय तर. म्हणून जेव्हा तुम्हाला जीडीपीला कंट्रोल करायचं असेल त्यावेळेला निश्चित स्वरूपात काय करता की रेपो रेट वाढवता. रेपो रेट काय करता, वाढवता. रेपो रेट वाढवल्याने काय होतं की आरबीआय जे लोन बँकांना देतं त्याचा रेट वाढतो. काय होतो, रेट वाढतो. त्याचा रेट वाढल्यावर नॅचरली लोन महाग होतं. लोन काय होतं, महाग. तो लोन महाग झालं का लोकांची लोन घेण्याची वृत्ती काय होते, कमी होते. लोकांची लोन घेण्याची वृत्ती कमी झाली का काय कमी होते, लिक्विडिटी कमी झाली का काय कमी होते, डिमांड कमी झाली का काय कमी होतं, आणि एक्सेसिव्ह डिमांड झालं का काय कमी होतं. दिस इज हाऊ repo rate is an instrument to control the inflation. Repo rate is an instrument to control the inflation. कळतंय, ठीक आहे, थांबवा इथं. समजलंय लेक्चर. येस, रिव्हर्स रेपो रेटला सेपरेट असा सिग्निफिकन्स नाही लक्षात आहे. इट्स काय म्हणू शकतो, ड्राईव्ह बिहाइंड द रेपो रेट, म्हणजे रेपो रेटच्या मागे चालतं नाही का. तर मी पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेल त्यांच्या एकमेकांशी संबंध काय इनफॅक्ट. पण रेपो रेटचा उपयोगच इन्फ्लेशन साठी केला जातो. कशासाठी, इन्फ्लेशन. आता पुढच्या लेक्चरला काय शिकायचं ते समजून घ्या आपल्याला. ह्याच्यापेक्षाही हार्डर लेवल लेक्चर आहे, कारण त्याच्यामध्ये सीआरआर आहे. काय सीआरआर आहे, त्याच्यानंतर एनपीए, काय सिबिल रेटिंग असतं ना, सिबिल आहे, क्रेडिट रेटिंग काय असतं ते सगळं सांगणार आहे. बँकेचे खूप सारे कोर सब्जेक्ट करतील नाही का. तर